कोल्हापूर आणि कोल्हापूर विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मी स्वागत करतो आणि चांगल्या विषयावर प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल रामेती कोल्हापूरला मी धन्यवाद देतो. मित्र, आपण पाहतोय आज सगळीकडे मूल्यवर्धी आहे किंवा निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करणे, मार्केटिंग करणे, एक्सपोर्ट करणे, ह्या विषयावरची आता खरं लोकांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्राचा विचार केला तर त्याच बाबीवर आपण खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो. आणि आज आपण आपल्या विभागातील जर तिन्ही जिल्ह्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर, हे तिन्ही जिल्हे फलोत्पादन आहे, ऍग्रिकल्चर पिकाच्या उत्पादनामध्ये चांगल्या दर्जाच्या उत्पादनामध्ये, गुणवत्तेमध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये नाव घेतलं जातं. विशेषतः सांगलीमध्ये द्राक्ष आहे, हळद आहे, डाळिंब आहे, साताऱ्यामध्ये द्राक्ष आहे, नंतर घेवडा आहे, बाकी डाळिंब पण आहे, आणि कोल्हापूरमध्ये भाजीपाला आहे, ऊस आहे, बाकीचे पिकं घेतली जातात. तर ह्या दोन जिल्ह्याचा जर विचार केला आजच्या निर्यातीमध्ये, सातारा आणि सांगली, तर एक विक्रमी निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी या दोन जिल्ह्यात झालेली आहे. ही साधारणतः सांगली जिल्ह्यामध्ये 3,000 जवळपास 200 निर्यातक्षम बागांची नोंदणी झालेली आहे द्राक्षाची, आणि साताऱ्यामध्ये तर उच्चांकच केलेला आहे. क्षेत्र आहे 425 हेक्टर आणि नोंदणी जवळपास 491, म्हणजे 500 शेतकरी. आता हे कसं शक्य झालेलं आहे? तर 100% सातारा आता निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारा जिल्हा म्हणून आज त्याची ओळख निर्माण झाली. हे आपोआप झालंय का? झालेलं नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश कार्य खूप चांगलं आहे. त्याबद्दल मी त्या दोन्ही जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर भाजीपाल्यामध्ये नोंदणी होताना दिसते वेजनेटमध्ये. आणि त्याचबरोबर आता आपण काल बातमी ऐकली असेल की 1 डिसेंबर पासून मँगो नेट चालू झालेला आहे, आणि कोल्हापूरमध्ये जवळपास 50 निर्यातक्षम आंबा बागाची नोंदणी झालेली आहे. तर असं सगळ्या पद्धतीचं एक पोटेन्शियल या विभागामध्ये आहे. आणि विशेषतः या कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणजे केळी आहे. केळी तिथून आता निर्यात खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते, आणि आता केळीसाठी लवकरच आपण द्राक्ष, डाळिंब, आंब्याच्या धर्तीवरच आपण आता बनाना नेट चालू करतोय. तर ह्या सगळ्या ट्रेसेबिलिटीचा मेन उद्देश काय आहे की निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख निर्माण करणे, त्याला निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करण्यासाठी मार्गदर्शन करणे, आणि ते तयार झालेला माल स्थानिक बाजारपेठ किंवा एक्सपोर्टसाठी मार्गदर्शन करणे. तर म्हणून आज जर तुम्ही पाहिलं या शेतीमध्ये जो बदल होताना दिसतो आपल्याला, पारंपरिक शेती 60 ते 70च्या दरम्यान आपण पाहतो पारंपरिक शेती करत होतो, त्यानंतर शाश्वत शेतीकडे वळायला लागलो. मग त्यामध्ये खताचा, औषधांचा वापर वाढून आपलं उत्पन्न कसं वाढता येईल, त्यामध्ये वेगळ्या योजनेतून बेनिफिट देऊन आपण उत्पादनाकडे जोड दिलं. उत्पादनही वाढलं, मग आता त्याचा कन्सेप्ट आला की त्यातून आपल्याला फायदा होतो का, म्हणून व्यवसायिक शेतीकडे आपण वळायला लागलो. व्यवसाय शेती म्हणजे त्याचं अनालिसिस करायला लागलो, एवढं खर्च केल्यानंतर मला प्रॉफिट मिळते का. पण त्याही व्यवसाय शेतीमधून पुढे आपण आता निर्यातक्षम शेतीकडे वळतोय. आणि म्हणून आज सगळीकडे आपण पहा, आता 2019ला भारत सरकारने कृषी निर्यात धोरण जाहीर केलेलं आहे. आपल्या देशाचं धोरण आहे एक्झिम पॉलिसी, आयात निर्यात धोरण म्हणतो, त्यामध्ये सगळ्याच मालाचं एक्सपोर्टसाठी आहे, पण अग्रिकल्चरला चालना देण्यासाठी, कारण आपलं आता प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि त्याचं निर्यात व्हावं या दृष्टिकोनातून कृषी निर्यात धोरण हे केलेलं आहे. त्याच धोरणाअंतर्गत निर्यातक्षम शेतीला आता महत्व दिलेलं आहे, आणि त्याच्याच मध्ये निर्यातीला आता आपण प्रोत्साहन देतो. आणि स्थानिक ते ग्लोबल हा कन्सेप्ट आता आपण मोठ्या प्रमाणात राबवतोय. आणि त्यामध्येच आता आपण शासनाने सुद्धा पिकेल ते विकेल, विकेल ते पिकेल हा जो कन्सेप्ट घेतलेला आहे की बाजारपेठेच्या गरजेनुसार आपण आपल्या मालाची ओळख निर्माण करणे, त्याची विश्वासार्हता निर्माण करणे, डॉक्युमेंट तयार करणे, आणि ते वेगळ्या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्री करणे, हा जो कन्सेप्ट आहे विकेल ते पिकेल, आता आपल्याला मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे. आणि त्यामध्ये निर्यातक्षमतेवर सुद्धा जोर द्यायचा आहे. आता हेच आपण गोष्टी केल्यामुळेच आज महाराष्ट्राची ओळख फलोत्पादनामध्ये एक वेगळी ओळख तयार झालेली आहे. पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये तुलना केली, एकूण देशाच्या 65% फळं, 55 ते 60% भाजीपाला महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, फलोत्पादनामध्ये आघाडीवर काय आहे तर क्षेत्र वाढले, निर्यातक्षमतेचं उत्पादन केलं जातं, द्राक्ष आहे, आंबा आहे, संत्रा आहे, केळी आहे, कांदा आहे, आणि भाजीपाल्यामध्ये भेंडी आहे, हिरवी मिरची आहे,
आणि अजून जवळपास बरेच पिकं आहेत आणि ह्या पिकाखालचं क्षेत्र सुद्धा वाढतंय. आणि विशेष म्हणजे उत्पादन वाढीसाठी आपण सूक्ष्म सिंचनाचा वापर सुद्धा या पिका फळबागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि आज देशाची तुलना केली तर सगळ्यात जास्त क्षेत्र जवळपास 9 लाख हेक्टर आज महाराष्ट्रामध्ये या सूक्ष्म सिंचनाखाली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा वापर आणि निर्यातीचा जर विचार केला तर या ट्रेसिबिलिटीमध्ये फार्म रजिस्ट्रेशन मध्ये आता आजची जर आकडेवारी पाहिली तर जवळपास 63,000 देशामध्ये निर्यातक्षम बागांची वेगवेगळ्या पिकाची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 45,000 महाराष्ट्रातून आहेत. जवळपास 75% हे काम 75 ते 80% काम महाराष्ट्रात होते. म्हणूनच महाराष्ट्रातून निर्यात जास्त होते. पण हे होते म्हणजे सगळ्या जिल्ह्यातून होते का? नाहीये. म्हणून आपलं सगळ्या जिल्ह्यातून त्या ज्या जिल्ह्यामध्ये जे महत्वाचं पीक आहे त्या पिकाचं व्हॅल्यू ऍडिशन होऊन वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता जो कन्सेप्ट गव्हर्नमेंटने परवाच डिक्लेअर केलाय, आपल्यालाही सूचना आलेल्या आहेत, ODOP, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. हे बदलत्या ह्याच्याप्रमाणे आपण आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी गायडन्स करणं हे सगळं बदलत चाललोय. त्या अनुषंगाने आपण अभ्यास करून आपल्या भागातल्या उत्पादक शेतकऱ्यांना तशा पद्धतीने व्यावसायिक सल्ला जर द्यायला लागलो, त्याचं कन्व्हर्जन व्हॅल्यू ऍडिशन मध्ये करायला लागलो तर त्याचा फायदा त्या भागातल्या शेतकऱ्याला होतो. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट काय आहे की ज्या भागामध्ये ज्या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्या जिल्ह्यामधल्या त्या मेजर पिकाचं मूल्यवर उत्पादनापासून व्हॅल्यू ऍडिशन आहे, मूल्यवर्धी आहे, प्रोसेसिंग आहे, मार्केटिंग आहे आणि एक्सपोर्ट ह्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी फोकस करून त्या सगळ्या चेन मध्ये हे करून तिथपर्यंत जाणे, ह्या अनुषंगाने त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट सगळ्या गोष्टी त्या भागात निर्माण करणे. आता रिसेंटली अजून एक गव्हर्नमेंटने स्कीम लॉन्च केलेली आहे की त्यामध्ये मिशन ऑन ग्रीन टॉप. आपल्याला माहिती पाहिजे याचा आपल्याला उपयोग काय आपल्या भागातला करता येईल का. हे जे महाराष्ट्र एक पाऊल पुढे आहे त्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करत चालल्यामुळे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मिशन ऑन ग्रीन टॉप ही काय योजना आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची आहे. आता आपल्या भागातल्या शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट मिळून देता येईल का ते आपण प्रयत्न करणे. याच्यामध्ये काय आहे, मिशन ऑन ग्रीन टॉप म्हणजे ओनियन, टोमॅटो आणि पोटॅटो. आता पहिले 3 पिकं होते, अजून त्याच्यामध्ये 12 पिकाचं ऍड केलेलं आहे. त्या पिकाचं जर उत्पन्न जास्त झालं, दर जर कमी झाले, तो माल जर साठवणूक करून ठेवायचा असेल शीतगृहामध्ये किंवा वेअर हाऊस मध्ये, तर त्याला जे साठवणुकीसाठी जो खर्च भाडं येतो 1 महिना 2 महिने 3 महिने, त्याच्या 50% भाडं गव्हर्नमेंट त्या गटाला किंवा शेतकऱ्याला देते. याचाही बेनिफिट मिळून देता आलं पाहिजे आपल्याला. आणि दुसरा आता आपण रिसेंटली तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, किसान रेल हा कन्सेप्ट आता सुरू झालेला आहे. सोलापूरमध्ये ट्रेन आता 4 भागातून ही ट्रेन जाते वेगवेगळ्या देशातल्या राज्यामध्ये आणि त्या ट्रेनद्वारे सुद्धा कृषी माल, फळं आणि भाजीपाला, पेरिशेबल माल सुद्धा आता ट्रान्सपोर्ट होताना दिसतोय. तुम्ही परवा बातमी ऐकली असेल की वर्ध्याहून आज संत्रा डायरेक्ट ट्रेननी बांगलादेशला एक्सपोर्ट व्हायला सुरुवात झाली आणि त्या ट्रान्सपोर्ट मध्ये 50% गव्हर्नमेंट आता सबसिडी देते. तर ह्या सगळं का करते की या उत्पादकांनी आता व्हॅल्यू ऍडिशन ट्रेडिंग मार्केटिंग मध्ये यावं, मधला मिडलमन कमी व्हावं, दलाल कमी व्हावे आणि ग्राहकाला आणि उत्पादकाला दोघालाही त्याचा फायदा व्हावा, त्या मागचा उद्देश आहे. आणि त्याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर फळ पिकाच्या साहित्याचं जे सर्वाधिक उत्पादन आपल्याकडे प्लांटिंग मटेरियल उत्पादन तयार होते, ट्रेसिबिलिटी सिस्टीमची आपण चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करतोय आणि भौगोलिक चिन्हांकन आज फळ आणि भाजीपाला पिकाच्या संदर्भात आता 24 पिकांना आपण GI मानांकन मिळालंय. आता एक उदाहरण सांगायचं झालं तिन्ही जिल्ह्याचं, आपल्या सर्वांना माहित पाहिजे काय वैशिष्ट्य तुमच्या जिल्ह्यात काय असं चांगलं तयार होते की त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं सांगलीची हळद, सांगलीचा बेदाणा फेमस आहे पूर्वीपासून, पण त्याला आपण भौगोलिक मानांकन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर साताऱ्यातला काय घेतलेला आहे, साताऱ्यामधला घेवडा जो आहे, वाघ्या घेवडा, त्याला GI मानांकन मिळालंय. मग आता कोल्हापूर मधल्या कोणत्या पिकाला मिळालेलं आहे, आजरा घनसालला मिळालंय. पण या व्यतिरिक्त अजून असे कित्येक प्रोडक्ट आहेत की त्याला सुद्धा आपल्याला घेण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. नुकतंच पणन मंडळामार्फत भौगोलिक मानांकनासंदर्भात ऑथराइज युजर बनणे, नवीन बनवणे, प्रशिक्षण घेणे किंवा व्हॅल्यू ऍडिशन करून एक्सपोर्ट साठी जर पाठवायचं झालं तर त्यासाठी सुद्धा सबसिडीची योजना द्यायला सुरुवात केली. आणि त्या पद्धतीने सुद्धा आपला त्या योजनेचा फायदा सुद्धा आपल्या भागातल्या GI मानांकित शेतकऱ्यांना किंवा त्या संस्थेला घेऊन येण्यासाठी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने सुद्धा आपण आता कार्यवाही करतो ऑथराइज युजरसाठी. आणि निर्यातीला देण्यासाठी महाराष्ट्राची वेगळी निर्यात धोरण पॉलिसी सुद्धा पब्लिश केलेली आहे. ती सुद्धा आपण वाचलं पाहिजे. काय बाबा, वाचल्याशिवाय कळणार आणि त्यातलं आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी काही फायद्याचं आहे का, मग काय त्या पद्धतीने आपल्याला काय करायला पाहिजे.
त्यासाठी आपल्याला हे मराठीतूनच आहे ती पॉलिसी सुद्धा पंतप्रधान वेबसाईटवर आहे, कृषी विभागाच्या वेबसाईटवर आहे. महाराष्ट्र राज्य कृषी निर्यात धोरण राज्याचं जसं भारत सरकारने देशाचं केलेलं आहे तसं राज्याचं आहे. आता ह्या अनुषंगाने हे अभ्यास सगळ्या गोष्टी आपली स्ट्रेंथ जर पाहिली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे फेवरेबल आहेत. म्हणजेच आता आपल्याला जगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला जग आपण म्हणतो जग जवळ आलेलं आहे, जागतिक बाजारपेठ खुली झालेली आहे. आता ह्याचा फायदा घेण्यासाठी आता आपल्याला थोडी तयारी करणं गरजेचं आहे. आपण करतोच आहे, परंतु या ग्लोबल मार्केटमध्ये वरचेवर काही बदल होत चाललेले आहेत. अटी गुणवत्तेबद्दल, क्वारंटाईन बद्दल, सेफ्टी बद्दल हे बदल काय चालले हे माहिती घेऊन आपल्या भागातल्या त्या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना आता तसा व्यावसायिक सल्ला मार्गदर्शन करण्याची कृषी विभागाची आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जो उपलब्ध असणारा कृषी सहाय्यक यांची सुद्धा जबाबदारी आता वाढलेली आहे. आणि म्हणूनच आपण साधारणतः गेल्या महिन्यामध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे. आता तुमच्यापर्यंत आलंय का माहित नाही की त्याच्यामध्ये ज्याला कोणाला ह्या नॉलेज बद्दल, प्रोसेसिंग, मार्केटिंग, एक्सपोर्ट बद्दल एखाद्याला आपल्याला रिसोर्स पर्सन बनायचं आहे, आवड आहे, या विषयातलं नॉलेज जास्त माहिती करून घेणं, प्रशिक्षण घेणं आणि त्याप्रमाणे आपली एक ओळख, जसं आपण आपल्या मालाची ओळख करण्यासाठी शेतकऱ्याला गाईड करतो किंवा तुझा माल चांगला काय, तसं अधिकाऱ्याची सुद्धा ओळख तयार करणं गरजेचं आहे की हा अधिकारी रिसोर्स पर्सन आहे, याला लेटेस्ट बाजारपेठेची, निर्यातीची सगळ्या पद्धतीची माहिती आहे. आणि तशी रिसोर्स तयार करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातून 2 अधिकाऱ्यांचे नावं मागितले. मग तो कुठल्याही कॅडरचा असो, कृषी सहाय्यक असो, पर्यवेक्षक असो किंवा डेप्युटी डायरेक्टर असो किंवा टीओ असो, एसओ असो का जेडी असो, आणि त्यांची लिस्ट तयार करून आपण राज्यामध्ये साधारणतः 200 ऑफिसर्स, कर्मचारी, रिसोर्स पर्सन तयार करण्यासाठी त्याला त्या पद्धतीने वेगळ्या राज्यातलं, देशाबाहेरचं, बाहेरच्या राज्यातलं असे वेगळे ऍडव्हान्स प्रशिक्षण देऊन त्याला एक रिसोर्स पर्सन करणार. आणि त्या माध्यमातून वेगळ्या भागामध्ये जे जे काही वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आहे त्यामध्ये बरेच विषय घेतलेले आहेत. ऍडव्हान्स सर्टिफिकेशन आहे, रेसिड्यू मॉनिटरिंग आहे, एक्सपोर्ट प्रोसिजर आहे, इम्पोर्ट आहे, क्वारंटाईन रेग्युलेशन आहे, हे सगळे WTO आहे. या पद्धतीने त्या तयार केलेल्या बाजारपेठ, कोल्ड चेन मॅनेजमेंट आहे. अशा अँगलने रिसोर्स पर्सन जर तयार झाले तर आपण त्या भागामध्ये, जसं आता गव्हर्नमेंटने नवीन पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया योजना आता आपल्याकडे राबवायला सुरुवात होणार झालेली आहे. तिथं सुद्धा व्यवसाय सल्ला फार महत्वाचा आहे आणि तिथंच आपण कमी पडतो. आणि म्हणून आपण तांत्रिक, टेक्निकल नॉलेज बेस आहे आपला, पण त्याचं कन्व्हर्जन आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्यासाठी हे ऍडव्हान्स नॉलेज आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर ग्रुप केला असेल किंवा मी रामेतेच्या साईटवर ते परिपत्रक पाठवतो, आणि कोणी आपला इच्छुक असाल तर आपली त्यात दिलेली आहे माहिती त्यांनी भरून पाठवावी आणि त्याला कुठलंही बंधन नाही. आणि त्या पद्धतीने आम्ही डाटाबेस तयार करून प्रशिक्षण घेतो. आता याचा उद्देश काय आहे की याच्यामध्ये आपल्या विभागाचे अधिकारी, रिसोर्स पर्सन एकाने ह्या 3-4 विषयावर, प्रोडक्शनचं आता बऱ्यापैकी लोकांना नॉलेज झालेलं आहे, प्रोसेसिंग आहे, मार्केटिंग आहे, कोल्ड चेन मॅनेजमेंट आहे आणि एक्सपोर्ट आहे. तर ह्या अँगलने रिसोर्स पर्सन त्या भागामध्ये ग्रामीण स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर तयार व्हावं आणि तिथं प्रॉपर त्याला गायडन्स मिळावा, या दृष्टिकोनातून ते काम करतं. आणि योजना जी आहेत, आता स्मार्ट योजना आपल्याकडे आता अंमलबजावणी, तर 15 तारीख त्याची लास्ट डेट आहे प्रस्ताव सादर करण्याची. आता त्या ठिकाणी तेही अवेअरनेस करणे, ही योजना काय आहे, बऱ्याच वेळेस आपण IQ नॉलेजवर विश्वास ठेवतो, त्यापेक्षा ही योजना काय आहे ते समजून घेणे, वाचणे, चर्चा करणे आणि त्याचा उपयोग माझ्या भागातल्या शेतकऱ्यासाठी कशा पद्धतीने करून घेता येईल त्याचा गायडन्स करणे, हे खरं आता आपला इथला रोल आहे. आणि त्यासाठी जागतिक बाजारपेठेची, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जग जवळ आलेलं आहे. जग जवळ आलंय म्हणजे काय, एक तर कम्युनिकेशन झालंय, IT चा वापर सुरू झालेला आहे, पण दुसरं जे कारण जागतिक बाजारपेठ खुली झाली याचं कारण जर पाहिलं तर WTO मध्ये 1995 साली ऍग्रीकल्चर समावेश केल्यामुळे 190 देशांची बाजारपेठ खुली झाली. आता जगामध्ये किती देश आहेत, जवळपास 195 देश आहेत. 195 पैकी 190 देश आज WTO चे मेंबर आहेत. आणि ह्या 190 देशाशी आपल्याला डायरेक्ट इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवहार करता येईल. मग पूर्वी काय होतं, 95 पूर्वी फक्त ज्या देशाशी आपला व्यवहार अग्रीमेंट होता, करार होता, त्या देशालाच पाठवत होतो. त्यावेळेस आपण फक्त 10-12 देशाशीच माल पाठवू शकत होतो. हा बदल झालेला आहे. आता एका बाजूने बाजारपेठ खुली झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूने आपली उत्पादकता वाढलेली आहे. मग हे वाढलेलं उत्पादन या स्पर्धेच्या बाजारात जाण्यासाठी ग्लोबल मार्केट, एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून, डोमेस्टिकच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करणे, माहिती घेणे या अनुषंगाने करणं गरजेचं आहे. नेक्स्ट.
तर ह्या दृष्टिकोनातून आजच्या जर तुम्ही पाहिलं, पुढचं घ्या, तर साधारणतः आपण आज फोकस काय करणार आहोत, इंटरनॅशनल मार्केट खरंच जागतिक बाजारपेठ आहे का, असेल तर किती प्रमाणात आहे, कोणत्या पिकासाठी आहे, मग आपली स्ट्रेंथ काय आहे, भौगोलिक चिन्हांकन आहे, क्वारंटाईन रेग्युलेशन, रूल्स रेग्युलेशन काय आहेत, ट्रेसिबिलिटीचं काय महत्व आहे एक्सपोर्ट मध्ये, जे आपण 80% काम करतोय, पॅकेजिंगला काय महत्व आहे, आणि डॉक्युमेंटेशन काय आहे. हे बेसिक गोष्टी आता प्रत्येकाला ह्या नॉलेजची मागणी वाढते. आता पहा, आपण बरेचसे शेतकऱ्यांची मुलं, एज्युकेटेड मुलं आता शेतीवर आधारित व्यवसाय करायचा, ट्रेडिंग करायचं, मार्केटिंग करायचा विचार करतात. पण करत असताना ते कुठं करायचं, कशा पद्धतीने करायचं, बाहेरच्या राज्यात आहे, बाहेरच्या देशात आहे, तिथे एक प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर आपण सोपी करून, अभ्यास करून त्यांना जर मार्गदर्शन केलं आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जर सॉल्व्ह करायचा सल्ला दिला तर निश्चितच तिथपर्यंत जाऊ शकतात. आणि आज बरेचसे असे उदाहरण मी पाहिलेले आहेत की छोटे छोटे शेतकऱ्यांची मुलं सुद्धा, एज्युकेटेड मुलं आता फार एक्सपोर्ट पर्यंत पोहोचलेली आहेत. असे बरेच उदाहरण आहेत. आणि म्हणून आता इथून पुढे गव्हर्नमेंट सुद्धा या गोष्टीवर जास्त फोकस करते, ते करणं आपल्याला पुढे गरजेचं आहे. आता थोडं आपल्याला आपण पाहिलं आपलं कशा प्रकारचं स्टेटस आहे, महाराष्ट्र, इंडिया आणि महाराष्ट्राचं उपलब्धता आहे का. नेक्स्ट घ्या पुढे, की केळी घ्या, द्राक्ष घ्या, आंबा आहे, डाळिंब आहे, पपया आहे, पेरू आहे, स्वीट ऑरेंज आहे, मँडेट, याच्यातले बरेचसे पिकं या तुमच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये घेतलं. द्राक्ष जर तुम्ही पाहिलं तर जवळपास मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये भारताशी तुलना केली तर उत्पादन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता हे उपलब्ध झालेलं उत्पादन, त्याचं मार्केटिंग नुसतं डोमेस्टिक मार्केटला जर आपण करायला लागलो तर त्या किमती मिळणार नाहीत, कारण किमती खाली येणार. आणि मग स्पर्धेच्या बाजारात जर आपण जायला लागलो तर त्यातले इथले स्थानिक ते दरही टिकून राहतील आणि 4 पैसे जास्त मिळतील. आता केळीचं उदाहरण जर तुम्ही घेतलं, 4 वर्षापूर्वी आपण केळी एक्सपोर्ट करत नव्हतो. जे काही उत्पादन केलं केळी बाहेरच्या राज्यात, आपल्या राज्यातच विकत होतं. पण हे 4 वर्षामध्ये आपण इतका बदल केला त्यामध्ये की जवळपास 20,000 मेट्रिक टनाहून आपण 2 लाख मेट्रिक टनापर्यंत एक्सपोर्ट पोहोचलेला आहे. मग त्यामध्ये काही क्लस्टर तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, कोल्हापूरमध्ये एक क्लस्टर तयार झाला आहे, सोलापूरमध्ये कंदर म्हणून एक क्लस्टर तयार झाला आहे, इंदापूर पुण्यामध्ये झालेला आहे, अकोला झालेला आहे, जळगाव झालेला आहे. या भागातून निर्यात दर्जाची केळी लागवडीपासूनच तसं व्हिजन करून त्याचं उत्पादन करतात. ही झाली त्याची सिस्टीम ट्रेसिबिलिटी. मग त्यामध्ये लागवड टिश्यू कल्चर आहे, ड्रीप इरिगेशन आहे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे, प्लांट प्रोटेक्शन आहे, नंतर कटिंग ऑफ बॅग आहे, प्लास्टिक इन्सर्ट आहे, हार्वेस्ट केल्यानंतर सुद्धा काळजी घेऊन त्याचं रायपनिंग चेंबर, या सगळ्या केल्यामुळे सुरू झालंय. आणि हीच कन्सेप्ट द्राक्षामध्ये 10-12 वर्षापासून आपण सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आज द्राक्षाचा विचार केला, देशाची तुलना जर 99% द्राक्ष महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतात. आंब्याच्या बाबतीत आहे, डाळिंबाच्या बाबतीत आहे, पपया आहे, पेरू आहे, स्वीट ऑरेंज आहे. आणि ह्या सगळ्या पिकाच्यासाठी आपण ट्रेसिबिलिटी सिस्टीम आणलेली आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्राची एक स्ट्रेंथ, एक फळ आणि भाजीपाला उत्पादना, निर्यातक्षम दर्जाच्या उत्पादनामध्ये तयारी केलेली आहे. आणि त्या पद्धतीने आता आपण लवकरच केळीसाठी बनाना नेट सिस्टीम सुरू करतोय. नेक्स्ट इयर जसं आपण फळं पाहिलं तसं भाजीपाल्यामध्ये सुद्धा कांदा आहे, ओनियन आहे, टोमॅटो आहे, पोटॅटो आहे, ओकरा, ग्रीन चिल्ली, ब्रिंजॉल, या पिकाचा जर विचार केला, देशाची तुलना केली तर आपलं क्षेत्र फार नगण्य आहे. आता वाढायला लागलंय, परंतु एक्सपोर्ट मध्ये आपण नंबर 1 आहोत. कारण जे काय आपण उत्पादन करतो त्या पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात व्हेजनेट मध्ये जवळपास 1700 शेतकऱ्यांनी आज यावर्षी आजच्या तारखेला जर नोंदणी केली आहे. 1700 पैकी 1500 शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. मग हे आणि भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच भाजीपाला एक्सपोर्ट करावा हे बंधनकारक केलेलं आहे. आता इतर राज्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन तर खूप घेतलं जातं, पण तिथं शेतकऱ्यांची नोंदणी नाही, त्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन नाही, कीड रोग मॅनेजमेंट नाही, त्यामुळे त्या भागातला माल एक्सपोर्ट होऊ शकत नाही. तर ही जी ओळख आहे, आता महाराष्ट्राचं पाहून जवळपास 4-5 राज्य आता पुढे यायला लागलेले आहेत. आणि वेगवेगळ्या पिकामध्ये व्हेजनेट मध्ये आपण 14 भाजीपाल्यांचा समावेश केला आहे. इथं जे नमूद केलेल्या सगळ्या भाजीपाल्यांचं लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी त्याचे व्हेजनेट मध्ये नोंदणी करून त्याला प्रमाणपत्र देता येतो. आणि मग नोंदणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्या पिकावर किडी रोगाचं आणि कोणत्या औषधं वापरायचं त्या पद्धतीने लेबल क्लेम औषधाचा वापर करून रेसिड्यू मेंटेन करणे आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करता येते. तर अशा पद्धतीने भाजीपाल्यामध्ये आणि फळामध्ये सुद्धा आपण अग्रेसर आहोत. त्याचं कारण आपण त्या पद्धतीने काम करायला लागतो. नेक्स्ट
आता जसं आपण फळ भाजीपाला पाहिलं तर आपल्या भागामध्ये अजून ज्या प्लांटेशन पिकं म्हणतो आपण, जसं कॅश्यू नट आहे. आता कोल्हापूर मधल्या काही भागामध्ये काजूची लागवड केली जाते. काही भागामध्ये आता कालच माझ्याकडे 2 युवा मुलं आले होते साताऱ्यामध्ये आणि त्यांनी काजूचं प्रोसेसिंग करून चांगलं मार्केट कॅप्चर केलंय मुंबई आणि पुण्याचं. स्वतःचा ब्रँड इस्टॅब्लिश केलेला आहे. आणि आता तर त्यांनी दाखवत होतं सगळे ऑटोमेशन मशीन सुद्धा, म्हणजे एकदा काजू वापरून प्रोसेस करून टाकला की पूर्ण काजू अख्खा बाहेर येतो, फक्त वरचं स्किन काढणे आणि रोस्ट करून पॅकिंग करून हे करणे. इतका अशा पद्धतीने एक बिझनेस करून स्वतःचा ब्रँड करून त्या आता तो त्यासाठी आला होता माझ्याकडे की त्याला माहित झालं माझे युट्यूब त्यांनी पाहिले, साहेब आम्ही एवढं चांगलं रचना करतो तर आम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही का. यंग मुलं साधारणतः एक 25-1 वर्षाचे 2 मुलं उद्योजक म्हणून तयार झाले. ते म्हणे मी 18व्या-19व्या वर्षी या व्यवसायात पडलो आणि आता अनुभव 4-5 वर्षामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश केलेलं आहे. आता आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे. म्हणजे करू शकतो. मग त्या पद्धतीने त्यांनी आता कागद काढणं त्या सुरू झाले. साताऱ्यामध्ये कराडचे 2 उद्योजक काजूचे. असे आपल्याला उद्योजक तयार करायचे आहेत आणि त्यांना अल्टरनेट मार्केटमध्ये जाणं गरजेचं आहे. ते म्हणे आम्ही आता मोठ्या प्रमाणात बल्क क्वांटिटी सप्लाय करतो, परंतु त्यामध्ये जी चेन आहे ती चेन ब्रेक करून आम्हाला जर आमचा माल इव्हन ते 3 पॅकिंग पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत कार्बोनेटेड पॅकिंग मध्ये. साधारणतः वर्ष 2 वर्ष सुद्धा काजू व्यवस्थित राहतो. 13 किलोचं पॅकिंग आहे. असं प्रत्येक पिकामध्ये आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करत गेलं तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे घेता येतो. आणि त्या अनुषंगाने कोल्हापूरमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने छोटे छोटे जसं नाचणी आहे, फेमस आहे नाचणी, खूप मोठ्या प्रमाणात बाय डिफॉल्ट किंवा तिथे घेतलं जातं, पण त्याचं व्हॅल्यू ऍडिशन आज कुठला तरी मुंबई दिल्लीचा व्यापारी करतो. त्याचे बाय प्रोडक्ट भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. मध्ये एक कार्यक्रमही आपण कोल्हापूरमध्ये घेतला होता नाचणी संदर्भात, की जवळपास नाचणीचा विचार केला तर 12 ते 13 कोटीची नाचणी आज भारतातून एक्सपोर्ट होते. मग मग आपल्या भागातल्या काही क्लस्टर ग्रुपला करता येईल का ते विचार करणे, ज्याला व्हॅल्यू ऍडिशन करता येईल पर्यंत त्याला गाईड करणे. कोकोनट आहे, ड्राईड चिल्ली या भागात नाही, गार्लिक आहे, जिंजर आहे. जिंजर साताऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतो. टर्मरिक सांगलीमध्ये आहे. टॅमरिनच्या संदर्भात सुद्धा एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यातला जे उद्योजक आला, साहेब माझ्याकडे चिंचचं सगळं बी काढून एक 10 टन पेस्ट तयार आहे आणि मला ती एक्सपोर्ट करायची आहे. म्हणजे आता मंडळी तयारी करून यायला लागलेत पुढे. ते म्हणजे आता कुठे विकतो तो, आम्ही कशा प्रकारे परचेस करतो. ते म्हणजे आम्ही शेतकऱ्याकडून खरेदी करतो सगळं पूर्ण हे केलेलं आणि आमच्या इथे प्रोसेस करतो आणि त्या पद्धतीने आम्ही केरळा आणि तामिळनाडूच्या व्यापाऱ्याला सप्लाय करतो. मग ते आम्ही नाही करू शकत का. म्हणजे आता लोक अल्टरनेट बाहेरच्या शोधात आहेत. ते म्हणजे तुमची क्वालिटी चांगली आहे का. त्यांनी सगळं दाखवले, ब्रँड लेबल हे कशा प्रकारे. 1-2 सॅम्पल घेऊन आले होते. क्वालिटी अप्रतिम आहे, पण पुढे काय करायचं हे माहिती नाही. तिथे गाडी थांबली होती. मग त्यासोबत एक यंग त्यांनी एक मुलाला घेऊन आला होता, जो व्यक्ती व्यवसाय करत होता 10-12 वर्षापासून, तो आज 60-1 वर्षाचा होता. ते म्हणजे आता मला मी जे काही तयार केलं याच्यामध्ये ते मला यंग जनरेशनला हँडओव्हर करायचं आणि त्याला मला पाहायचं की मी तयार केलेलं ग्लोबल मार्केटमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे चिंचेमध्ये सुद्धा आता लोक त्याप्रमाणे पुढे यायला लागले. किंवा एक उदाहरण सांगतो, नगर मधला एक शेतकरी आहे भांड नावाचा. तो काय एक्सपोर्ट करतो, शेतकरी आहे तो, गांडूळ खत एक्सपोर्ट करतो. कुठे एक्सपोर्ट करतो, जपानला करतो. जपानला कसे काय एवढी डिमांड आहे, कारण जपानमध्ये सेंद्रिय शेतीवर जास्त जोर दिला जातो. मग त्यांनी तशी माहिती काढली आणि आम्हाला कसं माहित झालं, तर त्याला जेव्हा एक्सपोर्ट करायला गेल्यानंतर त्याला विचारलं याला सर्टिफिकेट लागते. मग शोधून आला तो आमच्या ऑफिसला, साहेब मला असं पाठवायचं आहे. मग त्याला चौकशी केल्यानंतर कळलं किंवा क्वालिटी काय हे सगळं आहे माझ्याकडे, मला हे सर्टिफिकेट लागते. मग त्याला आम्ही सर्टिफिकेट दिलं. आता तो रेग्युलर गांडूळ खत चांगल्या दर्जाचं त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्या कंट्रीला पार्टीला पाठवतो. तर असे बरेचसे, एकाच पिकाकडे सगळ्याकडे बघायचं नाही. आपल्या भागात जे काही उपलब्ध आहे, जे काही नवीन इनोव्हेटिव्ह करता येईल त्याकडे करणे आणि तसे आता अल्टरनेट उद्योजकाकडे वळणे. म्हणून आपल्याकडे इतकं व्हरायटी आहे, त्या पद्धतीने त्या करणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून जर पाहिलं नेक्स्ट तुम्ही पहा, तर आता निर्यातीचा जर विचार केला आपल्या ह्याच्यातून महाराष्ट्रातून आणि इंडियातून, नॉन बासमती राईसचा नेक्स्ट घ्या. आता नॉन बासमती राईस आणि पल्सेस, मका, स्वारगम, नंतर काबुल चना, देशी चना, रागी, मग अशी सांगितलं रागी 23 कोटीचा एक्सपोर्ट आहे. मी 11 नाही 23 कोटी आहे. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातून 3 कोटीचा होतो. पण आपल्या इथं आदिवासी भागामध्ये काही
हिली एरियामध्ये याचं उत्पादन होते, त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करणे त्याला स्कोप आहे. देशी चना आता हरभऱ्याचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे आणि 60 ते 65% महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो. यावर्षी तर खूप क्षेत्र वाढलेले आहे. ज्वारी 28% महाराष्ट्रातून, मका 15%, पल्सेस 55%. नॉन बासमती राईस जे आहे, जसं कोकण आणि विदर्भ आहे, त्याचबरोबर कोल्हापूरचा काही बेल्ट आहे तिथे नॉन बासमती राईसचं उत्पादन होतं, ते एक्सपोर्ट होते आणि साधारणतः 2618 कोटीचं नॉन बासमती राईस महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतं. आता कालच याबाबत वेबिनार झाला राईस एक्सपोर्ट प्रमोशन करण्यासंदर्भात अपेडा मार्फत. आता अपेडाच्या दृष्टिकोनातून बासमती आणि नॉन बासमती राईस एक्सपोर्ट वाढण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, तर त्या अनुषंगाने आता मोहीम घेऊन मग शेतकरी आहे, निर्यातदार आहे, प्रोसेसिंग युनिट आहे, सगळ्यांना एकत्रित आणून निर्यातक्षम दर्जाचं नॉन बासमती राईस उत्पादन करून कसं निर्यात करता येईल या अनुषंगाने आता ते करणं गरजेचं आहे. आता नॉन बासमती राईस मध्ये आता कोल्हापूरचं मगाशी मी सांगितले, कोल्हापूरचे राईसची काय ओळख आहे की आजरा घनसाळला आपण GI मानांकन घेतलेलं आहे. आता तिथं काय स्कोप आहे आपल्याला, एक तर आपल्याला पेटंट एक ओळख निर्माण झाली की आजरा घनसाळ पूर्वीपासून म्हणतो चांगलं आहे, पण चांगलं कसं आहे त्याचं पेटंट झाल्यामुळं आता जेवढे आजरा घनसाळ उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्याचं ऑथराइज युजर म्हणून नोंदणी करणं गरजेचं आहे. आता त्या भागातले जे काय अधिकारी असतील त्यांनी जर ह्या शेतकरी जे घेणारे शेतकऱ्याची लिस्ट तयार केली आणि त्याचा आता आपण परवाच एक परिपत्रक पाठवलेलं आहे आणि प्रति शेतकरी ऑथराइज युजर होण्यासाठी आता गव्हर्नमेंटने फक्त 10 रुपये फी ठेवलेली आहे. त्याचं कागदपत्र सगळं खर्च येतो, सगळं करायचं तर एका शेतकऱ्याला पणन मंडळाच्या योजनेअंतर्गत 800 रुपये सबसिडी दिली जाते. म्हणून जी संस्था आहे संस्थेमार्फत आपण पुढाकार घेऊन जेवढे शेतकरी आज हे भात उत्पादन करणार आहेत त्याचं ऑथराइज युजर सर्टिफिकेट घेतलं GIचं, तर मग ह्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना सर्टिफिकेट मिळालंय त्यांना आजरा घनसाळ लेबल लावून विकायला परवानगी आहे, बाकी कोणालाही विकता येणार नाही. म्हणजे त्याचा बेनिफिट पेटेंटिंग मुळे त्या शेतकऱ्यांना मिळून दिलं, 4 पैसे जास्त मिळायला लागले आणि त्याचबरोबर तो जर माल पेटेंटेड माल जर एक्सपोर्ट करायला तर तिथे प्रीमियम प्राइस मिळू शकते, कारण वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्या ओळखीचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे आणि पुण्यामधल्या आंबेमोहोर भाताला सुद्धा GI मानांकन मिळालं. तर अशा पद्धतीचं आपलं स्टेटस आहे. जसं आता आपण याचं पाहिलं तर आता फळं भाजीपाल्यामध्ये कशा प्रकारचं स्टेटस आहे, याच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून एक्सपोर्ट मी सांगितलंय. ग्रेप 98% महाराष्ट्रातून आहे देशाची तुलना केली तर, जवळपास 2200 कोटीचं. केळी जवळपास 47-50%, डाळिंब 60%. हो चालेल. नाही नाही नाही, हे वेबिनार चालू आहे, ते झाल्यानंतर. त्यानंतर आंबा जवळपास 62%, लिंबू आहे 35%, ऑरेंज आहे 35-39% आणि वॉटरमेलॉन आहे, टॅमरिन, चिंच पाहिलं बघा 63% महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होते. आता जरी आपल्या भागात उत्पादन होत नसेल, एखाद्याला उद्योजकाला त्या क्षेत्रात जरा स्कोप दिसला तर त्यांनी कुठूनही माल आणून गोळा करून त्याप्रमाणे व्हॅल्यू ऍडिशन करून तो सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो. रेझिन बेदाना म्हणतो आपण सांगलीचा, पूर्वी आपण आयात करत होतो, आता आपण 100% एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे आणि 96% महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होते, एकूण जवळपास 248 कोटीचं. म्हणजे एक नवीन अल्टरनेट मार्केट. आता त्यात बघा फ्रेश मार्केटमध्ये महाराष्ट्रातून 2218 कोटीचं गेल्या वर्षी आणि हे 248 म्हणजे जवळपास 2500 कोटीचं परकीय चलन एका पिकानं देशाला महाराष्ट्राला मिळवून देते. हे आपोआप झाले का, त्या पिकामध्ये त्या शेतकऱ्यांचं सगळ्यांचं योगदान टीम तयार झाल्यामुळे शक्य झालं. असंच कन्सेप्ट आपण इतर पिकाच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे, जे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्या पिकाच्या बाबतीत. आणि म्हणून आता व्हॅल्यू ऍडिशन मूल्यवर्धी सगळ्या गोष्टीमध्ये निर्यातक्षम क्वालिटीच्या दृष्टिकोनातून करायला तर ह्या पिकाकडे वळणं गरजेचं आहे. जसं आपण आता कृषी माल पाहिला, फळं पाहिलं, तर भाजीपाल्यामध्ये सुद्धा तसंच चित्र आहे. भाजीपाल्यामध्ये सुद्धा कांदा आपल्यातून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. हिरवी मिरची, आता हिरवी मिरची साताऱ्यामध्ये फलटण एरियामध्ये मोठ्या प्रमाणात भेंडी आणि मिरचीचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे घेतात आणि तिथून एक्सपोर्टही होते. तसे क्लस्टर तयार झालेत. जर आपल्या भागात असे क्लस्टर तयार असतील तिथं क्लिअरली, किंवा काही शेतकरी भात काढल्यानंतर भेंडीकडे वळत असेल तर भेंडीसाठी मार्गदर्शन करणे. आता तुम्ही पहा पालघर एरियामध्ये भात काढला की तिथं भेंडीचं उत्पादन घेते 2-3 वर्षामध्ये आणि तिथून 100% भेंडी हे एक्सपोर्ट व्हायला लागली. आणि विशेष म्हणजे चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये या वर्षी चालू वर्षी जवळपास 400 शेतकऱ्यांनी हिरवी मिरची आणि भेंडीची वेजनेट मध्ये नोंदणी केलेली आहे.
म्हणजे तिथल्या आता तिथलाही एक्सपोर्टर तिथून चंद्रपूर गडचिरोलीहून सुद्धा आता भेंडी एक्सपोर्ट व्हायला लागली आहे. मग आता एवढ्या रिमोट एरियामध्ये जाऊन जर होत असेल तर आपले तिन्ही जिल्हे हे जवळपास पुण्याला मुंबईला जवळ लिंक आहेत, म्हणून तिथं आता आपल्याला अजून व्यवसाय वाढायला वाव आहे. टोमॅटो आहे, अदर फ्रेश व्हेजिटेबल आहे, प्रोसेस व्हेजिटेबल आहे, फ्लोरिकल्चर आहे, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स आहे, नॅचरल हनी आहे. महाबळेश्वरच्या भागामध्ये हनीचं उत्पादन चांगल्या प्रकारे येतो. तिथं जर पीक नाही केलं जात त्याचे हनीचं चांगली प्युरिटी मेंटेन करून ते जवळपास जर पाहिलं तर 732 कोटीचे मध एक्सपोर्ट होते, त्यामध्ये आपलं 7 कोटीचा हिस्सा 1% आहे. तिथे वाव आहे. म्हणजे तुम्ही काहीही घ्या, कारण बाजारपेठ ग्लोबल खूप मोठी आहे. बऱ्याचशा डेव्हलप देशामध्ये हे काही उत्पादन होत नाही. पूर्णतः मॅक्झिमम हे बाहेरच्या देशावरच ते अवलंबून आहेत, परंतु ते कशाही प्रकारचा माल घ्यायला तयार नाही. त्यांनी स्वतःच एक स्टँडर्ड ठरवून दिलेलं आहे, मिनिमम स्टँडर्ड ह्या दर्जाचं पाहिजे. मग त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण आपल्या मालाचं पॅकिंग, ग्रेडिंग, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोरेज, रेसिड्यू फ्री, सेफ्टी हे हमी त्याला दिली तर त्या मार्केटमध्ये विक्री करायला काही अडचण नाही. हे सगळ्या गोष्टी केल्यामुळेच आज द्राक्षामध्ये आपण हे सगळं करून दाखवलेलं आहे. तर त्या धर्तीवरच आपल्याला इतर पिकामध्ये सुद्धा आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण निर्याती संदर्भातच, मग आपलं शेअर काय आहे? खरंच याला निर्यातीला तर एवढं वाव आहे आपण करतोय, तर मग याला आपल्याकडे उपलब्ध आहे का? जगाच्या जवळपास 22% कांदा आपल्या देशात उत्पादन, आपण 2 नंबर आहोत. टोमॅटो 10%, गार्लिक 2%, वांगी 2%, आपलं दुसरा रँक आहे 27%. म्हणजे उत्पादन सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उत्पादन करतोय. म्हणून उत्पादन सुद्धा आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उत्पादन होते. त्यामध्ये कांदा आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, कॉलीफ्लॉवर आहे, कॅबेज आहे. आणि आज तुम्ही कोल्हापूरचं उदाहरण घ्या झालं तर एक शिरोळ तालुका आहे. आता शिरोळचं कोणी आज आहे का माहित नाही, पण आता वस्तुस्थिती काय माहित नाही, पण शिरोळचं एक नाव एक सगळीकडे घेतलं जातं की त्या भागामध्ये कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत. आता याचं कारण काय आहे? ते कमी करण्यासाठी पेस्टिसाइड रेशिड्यू सांगितलं जातं. तिथंच का त्याच भागामध्ये का काय मिसयूज होतो का, कशा प्रकारे होतो, होऊ नये या दृष्टिकोनातून तो जो काही आज त्या शिरोळच्या भाजीपाल्यावर एक लोकांमध्ये एक अविश्वासता निर्माण झाले ते कमी करणे, आणि इतर भागामध्ये सुद्धा ग्राहकाला आता या कोरोनाच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित अन्न पाहिजे. मी जे खातो कुठं उत्पादन झालं, कशा पद्धतीने झालं, खरंच सुरक्षित आहे का, ही हमी आता वाढत चाललेली आहे. आणि त्यातून हेल्थ कॉन्शियस ग्राहक आता त्याला प्रीमियम प्राइस द्यायला तयार आहे. आणि आता हेल्थ कॉन्शियस ग्राहकांची संख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. ग्रामीण भागातही आहे, परंतु शहरामध्ये ग्रामीण भागात तेवढी त्याची कॅपॅसिटी नाही, पेईंग कॅपॅसिटी, पण शहरामध्ये तशा मालाला तो त्या पैसे जास्त देऊन घ्यायला तयार आहे. तर तशा अँगलने ह्याही गोष्टी पुढे येतात दिसतात. पुढे घ्या, घ्या पुढे घ्या, अजून घ्या पुढे. हा आता आपण आता जसं भाजीपाल्यामध्ये पाहिलं तसं फळामध्ये सुद्धा आता हे सांगण्याचा उद्देश काय, प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा असा स्टॅटिस्टिक तयार करायचा आणि देशाशी कम्पेअर करायचे, राज्याशी कम्पेअर करायचं. आता केळी घेतला तर केळी आज आज जगाची तुलना केली तर जगाच्या 26% आपल्या देशात उत्पादन होते. मग आता आपल्या राज्यामध्ये किती टक्के आपल्या केळीचे देशाशी उत्पादन होते, आपल्या जिल्ह्यात किती होते, आपल्या तालुक्यात किती होते आणि आपल्या गावात किती. जर मेजर पीक आपल्या गाव एरियात येत असेल तर तुम्ही त्या पिकावर फोकस करणं गरजेचं आहे. कारण काही आता कोल्हापूरमध्ये 3-4 तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये केळीचं उत्पादन जास्त येत असेल तर केळीच्या मूल्यवर्धी एक्सपोर्ट पर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून त्याला त्या पद्धतीने लागवडीपासून मार्गदर्शन करणे. कारण आता आजची कालची एका एक्सपोर्टरची मागणी अशी आहे, साहेब माझ्याकडे ऑर्डर भरपूर आहेत, दररोज 10-12 कंटेनर, पण त्या क्वालिटीचा माल मिळत नाही. म्हणजे अशी सुद्धा सिच्युएशन आहे. आणि केळी कुठे एक्सपोर्ट होते? कतार आहे, दुबई आहे, इराण आहे, आणि त्यांना रेग्युलर केळी. आणि आता आपली केळीची क्वालिटी चांगली असल्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं जवळपास 2 लाख आपलं 2 लाख मेट्रिक टन आपण केळी आज एक्सपोर्ट करतो. आणि या सीझन मध्ये आणि विशेषतः आता कंपॅरिझन जर केलं गेल्या वर्षीचा आणि या मंथ वाईज आम्ही कंपॅरिझन केलं, कोरोनाच्या कालावधीमध्ये मागील वर्षाच्या पेक्षाही या कालावधीमध्ये एक्सपोर्ट वाढलेला आहे.
कारण या मालाची वर्षभर सगळ्यांना मागणी आहे आणि या लॉकडाऊन मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी सगळ्या एक्झाम केलेल्या आहेत आणि म्हणून ह्या पद्धतीचे चालले. तसं आंबा घ्या, पपया आहे, जिंजर आहे, या सगळ्या पिकाचा जर विचार केला तर आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जगाची तुलना केली तर उत्पादन, जगाच्या 40-41% आंब्याचं उत्पादन होते. पण उत्पादन होते, नंबर 1 आहोत, पण एक्सपोर्ट मध्ये अजूनही आपण 60,000 पुढे गेलेलो नाही आणि उत्पादकता आपली 4 ते 5 मेट्रिक टनच आहे पर हेक्टर. ती वाढवणं गरजेचं आहे आणि ती वाढवण्यासाठी म्हणून असं पिका स्पेसिफिक प्रमाणे आपल्या भागामध्ये जे पीक आहे त्या पिकामध्ये निर्यातक्षम दर्जाचं मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडिशन, उत्पादकता वाढवणे, ह्या सगळ्या गोष्टी, असा व्यावसायिक सल्ला आपल्याला आता देणं गरजेचं आहे की ज्याचा करून त्याचा फायदा, त्याचं उत्पादन खर्च कमी होऊन त्याला फायदा. पपया 45% आपल्या देशात उत्पादन होते, जिंजर आहे 30% आहे, सुपारी आहे, पल्सेस आहे, मिलेट आहे. हे सगळ्या पिकाचं जर घेतलं तर मोठ्या प्रमाणात आपण उत्पादनामध्ये जाऊया. तर आता ही सगळी बॅकग्राऊंड लक्षात घेतली तर आपली स्ट्रेंथ चांगली आहे, महाराष्ट्राची स्ट्रेंथ चांगली आहे, भारताची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जगाला पाहिजे ते आपल्या इथं उत्पादन होते. मग आता हे सगळं स्ट्रेंथ आहे तर मग आपण एक्सपोर्टचा विचार केलाच पाहिजे आणि आपण साधारणतः एक 7-8 वर्षापासून एक्सपोर्टवर फोकस केलेला आहे आणि विशेषतः जास्त फोकस आपण फळ आणि भाजीपाल्यावर केलेला आहे आणि म्हणूनच आज द्राक्षापासून सुरुवात केलेली एक्सपोर्ट, आज आपण डाळिंब आहे, आंबा आहे, केळी आहे आणि संत्रा आहे. संत्रा मागे संत्रा सुरू झालेला आहे आणि भाजीपाला आहे आणि त्याचबरोबर आता ऍग्रिकल्चर मध्ये की आज आपल्याकडे पुण्यामध्ये एक एक्सपोर्टर आहे, तीळ एक्सपोर्ट करतो. तीळ किती मायनर पीक आहे, महिन्याला 60 ते 70 कंटेनर तो अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. कुठं जाते, कशासाठी जाते तीळ? ते वरचं टर्पल काढून, त्याला हर्ड शिशाबम म्हणतात, ते कन्झम्पशन साठी, बेकरी प्रॉडक्ट टॉपिंग साठी मोठ्या प्रमाणात या सगळ्या डेव्हलप कंट्रीमध्ये जाते. पण अप्रतिम क्वालिटी. मक्याच्या संदर्भात सुद्धा आज सांगलीमध्ये सुद्धा मक्याचं उत्पादन घेतलं जातं. हे मक्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये एक कंपनी आहे रांजणगावला, पीव्ही सन्स म्हणून, ती मोठ्या प्रमाणात मक्याचं एक्सपोर्ट करते. आता आपल्याला काय करायचं आहे, जरी एक्सपोर्ट एकदम नाही झाला तर आपल्या भागात उत्पादित झालेला माल डायरेक्ट एक्सपोर्टरला सप्लाय करणे, मधला मिडलमन कमी करणे. आणि म्हणून आता एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर व्याख्या आता बदलली आहे. बाहेरच्या देशाला पाठवायचं झालं तर फॉरेन एक्सपोर्ट आणि आपल्या देशांतर्गत आपल्या भागातून इतर भागामध्ये किंवा इतर राज्यामध्ये पाठवायचं झालं तर त्याला डोमेस्टिक एक्सपोर्ट. आणि म्हणून दोन्ही मार्केट मोठं उपलब्ध आहे, डोमेस्टिक मार्केटही आहे आणि फॉरेन मार्केटही आहे. आणि दोन्ही मार्केटच्या दृष्टिकोनातून आपण जर फॉरेन मार्केटच्या दर्जाचं उत्पादन जर केलं तर आपल्याला कुठल्याही मार्केटला त्याची विक्री करायला अडचण येणार नाही. त्या दर्जाचं म्हणजेच निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करणे आता काळाची गरज झालेली आहे. आता आपण कोणी विचारले किंवा मला आताच मला एकाचा फोन आला, व्हॉट्सअपवर मेसेज आला, मला गूळ पाहिजे 2 टन. आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोक आता डिमांडही करायला लागले. आता कोल्हापूरमध्ये एक लाड नावाचा मुलगा आहे, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे तो आला होता, साहेब मी गूळ, खेड्यातला मुलगा आहे, गूळ उत्पादन करतोय आणि मला वेगळ्या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यावेळेस तो ट्रॅडिशनल पद्धतीने करत होता, कागदपत्र नव्हते, आज कागदपत्र काढले आणि आता आज जे त्यांनी फोटो पाठवले, साहेब मी पावडर फॉर्म मध्ये, ग्रॅन्युल फॉर्म मध्ये, अट्रॅक्टिव्ह पॅकिंग, एक मार्क, जे जे काही कागदपत्र सांगितले त्याला सगळं पॅकिंग करून आज चांगल्या पद्धतीने जवळपास 7वी-8वी शिकलेला मुलगा आहे, आज गुळामध्ये, जागरीमध्ये चांगली ओळख निर्माण केली. आता तो गुजरातच्या व्यापाऱ्याला एक्सपोर्टसाठी पाठवतोय आणि लवकरच तो आता मी स्वतः एक्सपोर्ट करण्यासाठी पुढे येतो. कोल्हापूरचंच उदाहरण आहे. लाड नावाचा मुलगा आहे, कोल्हापूर पासून एक 10 किलोमीटरवर त्याचं गाव आहे. म्हणजे असे बरेचसे आहेत, पण त्या स्थानिक ठिकाणी त्याला हे व्यावसायिक सल्ला मिळत नाही आणि एखाद्याला मिळाला तर असं धडपड करून येतो, घेतो. पण असे बरेचसे लाड वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपल्याला तयार होणं, कारण चिकाटी आहे, मेहनत आहे, करायची इच्छा आहे, पण सराउंडिंग त्याला मार्गदर्शन नसल्यामुळं त्याला अडचणी येतात. पण चिकाटीच्या माध्यमातून ते पुढे येताना दिसतात. आणि आज जागरीचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जागरी आज महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होते, खूप मोठं रिटर्न्स आहे. पण ते प्रोसिजर माहित नाही, डॉक्युमेंटेशन माहित नाही, प्रोसिजर काय, हे सगळ्या गोष्टी अडचणी येतात. आणि त्यासाठी एक्सपोर्ट करायचं झालं तर जागतिक बाजारपेठेतल्या नियमाची, अटीची माहिती असणं गरजेचं आहे. की आता पहा तुम्ही,
3 ऑर्गनायझेशन आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भात. त्यात ह्युमन क्वारंटाईन, अॅनिमल क्वारंटाईन, प्लांट क्वारंटाईन. त्याला आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे काय? ह्युमन क्वारंटाईन. माणसं सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात जात असतात, त्याच्याद्वारे सुद्धा रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून त्याला ह्युमन क्वारंटाईन म्हणतात. आता बघा रिसेंटली ह्युमन क्वारंटाईनची अंमलबजावणी खूप स्ट्रिक्टली चाललेली आहे. कशामुळे? कोरोना हा क्वारंटाईन रोग आहे माणसाचा, आणि तो प्रसार होऊ नये म्हणून WHO जी काही नियमावली ठरवून दिली ती सगळ्या देशांना बंधनकारक आहे. म्हणून सगळे देश त्या पद्धतीने अनुकरण करून त्याचं कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतात आणि बऱ्यापैकी आता कंट्रोल मध्ये आलेलं आहे. अशा याला वॉरपिटिक एखाद्या देशाने किंवा एखाद्या भागाने करून उपयोग नाही, सगळीकडे करणं गरजेचं आहे, कारण त्याचा प्रसार ब्रेक थांबवणं गरजेचं आहे. जसं माणसाचं क्वारंटाईन आहे, आणि आज बघा हॉस्पिटलमध्ये सगळीकडे क्वारंटाईन वॉर्ड तयार केले, आयसोलेशन निर्माण केले, हे सगळं त्याच्या पद्धती आहे. तसं प्राण्याची सुद्धा आयात निर्यात होते. जिवंत प्राणी होतात, त्यांचे प्रॉडक्ट सुद्धा आयात निर्यात होतात, आणि त्याला OI ऑफिस ऑफ इंटरनॅशनल इपॉझिटिव्ह, त्याद्वारे सुद्धा रोगाचा किडीचा प्रसार होऊ नये म्हणून नियमावली ठरवून दिलेली आहे. जसं एखादं उदाहरण सांगायचं झालं तर बर्ड फ्लू आहे. बर्ड फ्लू पोल्ट्रीमध्ये येतो. मध्ये एक 5-6 वर्षापूर्वी आपल्याकडे सुद्धा बर्ड फ्लूची मोठी साथ आली होती नाशिक एरियामध्ये. सगळ्या देशांनी आपला पोल्ट्री प्रॉडक्ट बंदी घातली होती. का? तर त्यांना भीती वाटत होती की याद्वारे रोग आपल्या देशात येईल. तसं पिकाच्या बाबतीमध्ये IPPC इंटरनॅशनल प्लांट प्रोटेक्शन कन्व्हेन्शन हे तर 1991 पासून चालू आहे, आणि हे क्वारंटाईन रेग्युलेशन आज जे आपण ह्युमन बिईंग मध्ये एवढं स्ट्रिक्टली आयसोलेशन, मास्क वापरा, हे सगळं वापरा, सॅनिटायझर वापरा, तर ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही कुठल्याही एक्सपोर्टच्या पॅक हाऊस मध्ये गेला तर तुम्हाला मास्क, हँड ग्लोव्ह, कॅप आणि स्लीपर घातल्याशिवाय पॅकअप मध्ये जाऊ शकत नाही, कारण कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन त्या मालासोबत होऊ नये या दृष्टिकोनातून आपण फार पूर्वीपासून काळजी कृषी पिकामध्ये घेतोय, आणि त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार. आता ह्या सगळ्या ह्या गोष्टी आता इथून पुढे कोरोनामुळे अजून स्ट्रिक्ट होणार आहेत. इव्हन आता काही मध्ये कंट्री आताच्या डिसिजन मध्ये आम्हाला तुम्ही जे माल पाठवता, तुम्ही जे प्रोसेसिंग पॅकिंग युनिट आहे तिथं काम करणाऱ्या लोकांना कोरोना नाही आम्हाला अश्युरन्स द्या, इथपर्यंत आता मागणी करायला लागले. इव्हन काही कंट्री तर म्हणतात की उत्पादन करताना फार्म मध्ये जे लेबर काम करतात त्यांनाही कोरोना नाही, कोरोना मुक्त माणूस काम करतो शेतामध्ये, हे हमी द्या. म्हणजे हळूहळू आता सगळीकडे ट्रेसिबिलिटी वाढत चाललेली आहे. आता हे सगळं करत असताना निर्यातीमध्ये तर हे शेतकरी आणि निर्यातदार याच्यामध्ये आधी आपल्याला जास्त सांगड घालणं गरजेचं आहे. आज बरेचसे निर्यातदार तयार झालेत, त्यांना निर्यातीला लागणारं त्या दर्जाचं उत्पादन शेतकऱ्याला करून त्याला पुरवठा करणे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 5-6 गोष्टीवर त्यांनी आता एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. इनपुट फार चांगले आहेत, फॅसिलिटी ज्या पाहिजेत आपल्याला, कॉमन सुविधा, इंडिव्हिज्युअल मोठा शेतकरी इंडिव्हिज्युअल करू शकतो किंवा ग्रुपनी करणे, साठवणूक आहे, वाहतूक आहे, टेक्नॉलॉजी आहे, ते नॉलेज आता बऱ्यापैकी मिळते, फायनान्स आहे वेगळ्या योजनेतून, क्वालिटी आहे आणि प्रशिक्षण आहे. तर आता सगळ्यात आपल्याला प्रशिक्षणाचा भाग आपला फार महत्वाचा आहे. या वरच्या सगळ्या बाबीसाठी त्याला एज्युकेट करणे हे फार महत्वाचं, आणि त्यामध्ये आज वनामती आणि रामतीने पुढाकार घेतलेला, आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आयुक्ताच्या स्वाक्षरीने सगळ्या रामती वनामतीला आपण पत्र पाठवलंय या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ऍटलिस्ट महिन्यातून एक तरी प्रशिक्षण निर्यातीवर आयोजित करायला सांगितलेलं आहे. आणि ते करत असताना त्या जिल्ह्यामध्ये त्या विभागामध्ये जे महत्वाची पिकं आहेत त्या पिकावर फोकस करायचं आहे. म्हणून गेल्या महिन्यामध्ये रामती कोल्हापूरने केळीवर घेतलेलं आहे, द्राक्षावर घेतलेलं आहे, डाळिंबावर घेतलेलं आहे, आता हे भाजीपाल्यावर आहे. आणि सारखे आता त्या पद्धतीने पुढे अजून नवीन नवीन पिकं जे आहेत त्या पिकावर आपल्याला अशा प्रकारचे इव्हन ऍडव्हान्स सर्टिफिकेशन आहे, रेसिड्यूच्या संदर्भात आहे, हे करून अवेअरनेस पहिला शेतकरी आणि अधिकाऱ्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे. कारण ही एक चळवळ आहे, 1-2 शेतकऱ्यांनी चांगलं करून उपयोग नाही. मासमध्ये क्लस्टर बेस उत्पादन केलं तर त्याचं लिंक होऊ शकते, आणि त्या अनुषंगाने यामध्ये यात सगळं वापर करताना उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता बरेचसे क्लस्टर एकत्रित येऊन, जसं समूह शेती म्हणतो, गट शेती म्हणतो, आता क्लस्टर बेस अप्रोच आलेला आहे. आता क्लस्टर बेस अप्रोच काय आहे की आपल्याला मार्फत आता कृषी निर्यात धोरणामध्ये समूह कन्सेप्ट क्लस्टर बेस यांनी प्रमोट केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पिकाचा क्लस्टरसाठी समावेश केलेला आहे. आता कोणती आहे 6 पिकं? त्यामध्ये द्राक्ष आहे, डाळिंब आहे, केळी आहे, आंबा आहे, संत्री आहे, या पिकांचा समावेश केलेला आहे, केळी आहे. आता मग ह्या समूहामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्याच्या जिल्ह्यामध्ये कमिटी 12 जिल्हे आहेत, त्यामध्ये
कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे आणि सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. त्या जिल्ह्यामध्ये सध्या एक्झिस्टिंग काय सुविधा आहेत, नवीन काय करायला पाहिजे, सगळ्या स्टेक होल्डर एकत्रित घेऊन निर्यातक्षम दर्जाच्या दृष्टिकोनातून एज्युकेट प्रशिक्षण आयोजित करणे, या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे, या अनुषंगाने आपल्याला मार्फत स्पेशल फंडिंग करून तिथं हे निर्माण करण्याचं सुरू झाले आहे. आणि सांगलीला या संदर्भात 3-4 मिटिंगही झालेल्या आहेत आणि आता कोल्हापूरला केळीसाठी समावेश केल्यामुळे तिथे होणार आहे. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या या समूह क्लस्टरच्या संदर्भात आपल्याला मिटिंग आयोजित केलेली आहे. म्हणजे या बदलत्या ट्रेंड प्रमाणे आपल्याला ह्या योजनेचा फायदा घ्यायचा झाला तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्या अधिकाऱ्यांनी त्या भागातल्या पिकाचं ट्रेसिबिलिटी मध्ये जास्तीत जास्त नोंदणी करणं गरजेचं आहे. आता क्लस्टर मध्ये काय बंधनकारक केलेलं आहे, ज्या क्लस्टर मध्ये जास्तीत जास्त शेतकरी, मग तो द्राक्षाचा असो, आंब्याचा असो, डाळिंबाचा असो, त्यांनी ट्रेसिबिलिटी मध्ये बागेची नोंदणी करणं गरजेचं आहे. कारण निर्यात जर करायचं झालं पहिल्यांदा नोंदणी करणं गरजेचं आहे. निर्यातक्षम उत्पादन तुमच्यात होते, नोंदणी नसेल तर एक्सपोर्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्याची नोंदणी, आज आपण पास सांगलीमध्ये गेल्या वर्षी जवळपास 2122 शेतकरी नोंदणी केली होती, या वर्षी 3126 झालेले आहेत. त्याचा फायदा होणारच आहे. कारण यामध्ये बेदाना करा की एक्सपोर्ट करा की डोमेस्टिक करा, दोन्ही तिन्ही मार्केटसाठी ह्या ट्रेसिबिलिटी फार्मचा उपयोग होणार आहे. कसा उपयोग होणार आहे, कारण नोंदणी केल्यानंतर त्यांनी लेबल क्लेम औषधांचा वापर करून त्यातलं रेसिड्यूचं प्रमाण मर्यादित ठेवला तर त्याचा फायदा डोमेस्टिक मार्केटल्या ग्राहकाला सुद्धा आपण आश्रय देऊ शकतो. त्या संदर्भात 3 तारखेला माझा मुंबई दूरदर्शनवर ग्रेपनेटच्या संदर्भात 1 तासाचा फोन इन कार्यक्रम झाला. ते युट्यूबवरही उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे बरेचसे असे माध्यम आहेत, जेव्हा वेळ मिळेल आपल्याला त्यावेळेस आपण हे जर पाहिलं तर ते पाहून मग माझ्या भागातल्या शेतकऱ्यासाठी मला काही करता येईल का, करण्यासाठी काय तयारी करायला पाहिजे किंवा अजून काय गायडन्स घ्यायला पाहिजे, तसं रिसोर्स पर्सनचं गायडन्स घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा ऍक्शन प्लॅन तयार करून जर कृती करायला लागला तर तिथे ओळख निर्माण होते. जसं आता मग सांगितलं साताऱ्याचं, आता साताऱ्यामध्ये त्यांनी काय घेतलं मोहीम की 100% बागेची नोंदणी करण्याचं या वर्षाचा निर्धार केला. जेवढे द्राक्ष बागा आहेत साताऱ्यामध्ये क्षेत्र, सगळ्या कृषी सहाय्यकाला सांगितलं तुझ्या कार्यक्षेत्रात बाग असेल तर 100% शोधायचं आणि ते नोंदणी करायचं. एक महिन्यामध्ये त्यांनी जवळपास 100% निर्यातक्षम बागाची नोंदणी करून टाकली. ऑनलाईन झालंय. आता तर मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे. त्याचं आता परवाच्या अॅग्रोवन मध्ये खूप मोठी आपण बातमी द्यायला लावली. अॅग्रोवन मध्ये मोबाईलद्वारे ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे सुद्धा आज सगळीकडे मोबाईल आहे, ते डाउनलोड करून त्याला जर मदत केली आपण कसं रजिस्टर करायचं, अजून हायटेक काम होते. तर ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला आता आपण सुद्धा रिसोर्स पर्सन बनून त्याला गाईड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता हे सगळं करत असताना जर तुम्ही पाहिलं, महाराष्ट्राची जर ओळख जर पाहिली तर महाराष्ट्र हे फलोत्पादन स्टेट म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. ते आपोआप झाली का? नाही. कारण आपण या सगळ्या पिकाच्या संदर्भात लागवडीमध्ये आहे, व्हॅल्यू ऍडिशन आहे, प्रोसेसिंग आहे, मार्केटिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप आत्मसात त्याचा उपयोग केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने पुढचं घ्या, त्या अनुषंगानेच आज आपण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं जर ओळख जर पाहिले तुम्ही तर सगळ्या भागामध्ये आज जेवढी आज तुम्हाला इथे पिकं दिसतात त्या सगळ्या पिकाला आपण त्या भागाचे पीक घेतलं की त्या भागाची ओळख आपल्या लक्षात येते. आणि त्या पिकाला सुद्धा या सगळ्या जवळपास 26 पिकाला आपण जीआय मानांकन घेतलेलं आहे. अजून बरेचशी पिकं आहेत. आता तर आपण यावर्षी असं ठरवलंय कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यातून 2 ते 3 तरी जीआय प्रॉडक्ट रजिस्टर्ड होणं गरजेचं आहे. त्याचं कारण लवकरच जिल्हा किंवा विभाग स्तरावर किंवा राज्य स्तरावर आता जीआयचे प्रमाणित जीआय पेटेंटेड प्रॉडक्टचे शॉप ओपन होणार आहेत. पूर्ण देशातले जवळपास 71 प्रॉडक्ट, 101 प्रॉडक्टला जीआय मिळालेले आहे देशातल्या फळं. आता ते प्रॉडक्ट सुद्धा इथल्या ग्राहकाला उपलब्ध होणार आहे एकाच प्लॅटफॉर्म मध्ये, जीआय सर्टिफाईड प्रॉडक्ट. ज्याला पाहिजे तो तिथं जाऊन घेऊ. आता अग्रिकल्चर व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा प्रॉडक्टला जीआय घेता येतो. हँडीक्राफ्ट आहे, कला आहे, कुठली वस्तू आहे त्याला सुद्धा जीआय घेता येते. जसं कोल्हापूर चप्पलला आज फेमस आहे, ब्रँड झालेला आहे, त्याला सुद्धा जीआय मानांकन मिळालेलं आहे. अशी बरेचशी प्रॉडक्ट कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये, सांगलीमध्ये खूप आहेत. तसे आयडेंटिफाय करा, शोधा, नावं द्या आणि त्या पद्धतीने नवीन प्रॉडक्ट करून, कारण आपल्याला त्याचं वैशिष्ट्य जतन करून ब्रँडिंग करणे आणि तेच आज मार्केटिंगसाठी फार आवश्यक आहे. कारण स्पर्धा वाढलेल्या स्पर्धेमध्ये माझा माल का चांगला आहे इतरांपेक्षा, त्यातलं काय युनिकनेस वैशिष्ट्य आहे की ते ग्राहकाने 4 पैसे जास्त देऊन घ्यावं,
हे युनिकनेस शोधून त्याचं डॉक्युमेंटेशन करून पेटेंटिंग केलं तर ते मार्केटिंगला सोपं होते. आणि त्या अनुषंगाने आपण काजू आहे, आंबा आहे, हे सगळे, डाळिंब आहे, केळी आहे, सीताफळ आहे, कांदा आहे, केळी आहे, सगळ्या पिकाला, संत्रा आहे, या सगळ्या पिकाला आपण इव्हन चिक्कू आहे, सगळ्या पिकाला आपण जे आहे मानांकन, स्ट्रॉबेरी आहे, असे बरेचसे आहेत. तर हे सुद्धा आता हे केव्हापासून सुरू झालं जे आहे मानांकन? WTO लागू झाल्यापासून. WTO लागू झाल्यानंतर 95 साली 97 साली आपल्या देशात एक कायदा करायला, कारण त्यामध्ये अधिकार दिले त्या WTO मध्ये ट्रिप्स अग्रीमेंट अंतर्गत प्रत्येक देशाने आपल्या देशातलं वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला पेटेंट करण्याचे अधिकार दिले. आणि त्याच अनुषंगाने जिओग्राफिकल रजिस्ट्री ऍक्ट 1999 साली चेन्नईला ते ऑफिस स्थापन करण्यात आलं कायद्या अंतर्गत. आणि त्याच्या अंतर्गत आज ह्या सगळ्या प्रॉडक्टला जे आहे, जसं एक उदाहरण सांगलं, प्रोसेस केलेल्या प्रॉडक्टला सुद्धा मिळतो. जसं साताऱ्याचा खवा, सातारी कंदी पेढे आपण म्हणतो फेमस आहे, पण त्याचं डॉक्युमेंटेशन काय, त्याला सुद्धा GI घेता येतो. कारण आज तिरुपती बालाजीच्या लाडूला सुद्धा त्यांनी GI मानांकन घेतलेलं आहे. आता असा तो कन्सेप्ट लक्षात घेऊन जर तुमच्या लक्षात आलं की आपल्या भागामध्ये काही एखादा प्रोडक्ट चांगला होतोय, त्या अनुषंगाने त्याला आता गव्हर्नमेंट सपोर्ट करतो, त्याची ओळख निर्माण झाली तर त्याचं मार्केटिंग करणं सोपं होणार आहे. तर अशा अंगणे तेही आता येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये आपल्याला त्याच्यावरही फोकस जास्त करणं गरजेचं आहे. कारण आपलं आता टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन वाढायला लागलेलं आहे आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धी आता आपल्याला करण्यासाठी वेगळ्या बाजारपेठेत, लांबच्या मार्केटमध्ये जाऊन 4 पैसे मिळण्यासाठी तयारी करणे, इन्फ्रास्ट्रक्चर करणे, या सगळ्या गोष्टीवर आता गव्हर्नमेंट फोकस त्याच माध्यमातून करते. म्हणून स्मार्ट प्रोजेक्टमध्ये त्यात गेलेले आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भौगोलिक चिन्हांकनाचं जे आज आता हे काम आपल्याकडे पाहतो आपण, नेक्स्ट या भौगोलिक चिन्हांकनाच्या संदर्भात, की डाळिंब आहे, काजू आहे, संत्रा आहे, अंजीर आहे, साताऱ्याचा अंजीर, आपला सातारा म्हणतो सासवडचा, हळद आहे सांगलीची, इव्हन वायगाव हळद म्हणून नागपूरकडची, तिलाही मिळालेली आहे. नंतर कांदाला लासलगावचा कांदा आहे, बेदाणा आहे, चिक्कू आहे, सीताफळ आहे बीडचं फेमस. पण असं एकाला मिळालं म्हणजे दुसऱ्याला घेता येत नाही. फक्त त्यातलं वेगळं पण वैशिष्ट्य आपल्याला जर प्रूव्ह करून देता आलं तर त्याचाही आपल्याला फायदा चांगल्या प्रकारे करता येतो. आणि असे किती प्रोडक्टला आपल्याला किती GI घेता येत, पण GI हे भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. एका गावासाठी, 10 गावासाठी, एका तालुक्यासाठी, एका जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी सुद्धा GI घेता येतो. त्याच्या पद्धतीने जसं आता कोकण हापूस आहे, पूर्ण कोकणातल्या 5 जिल्ह्यासाठी घेतलेला आहे. जसं आता केशर आंबा आहे, मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यासाठी घेतलेला आहे. कारण तेवढ्या एरियामध्ये ते उत्पादन होणार तर आहे. जसं डाळिंब घेतला, सोलापूरचा दर्जा, सोलापूर जिल्ह्यात जे काही डाळिंब उत्पादन होईल त्याला GI केंद्र मान्य करेल. आता सोलापूर व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये जर डाळिंब कोणी घेत असेल आणि तिथं जर काही चांगल्या दर्जाचा माल येत असेल तर त्या सोलापूर जिल्ह्याशी कम्पेअर करून कसा आमचा इतर पेक्षा वेगळा आहे हे पटवून दिलं सायंटिफिकली, तर त्यालाही सुद्धा GI मिळू शकतो. तर तशा पद्धतीने आता रिसेंटली उदाहरण जर घ्यायचं झालं, काश्मीरच्या केशरला सुद्धा त्यांनी GI मानांकन घेतलंय. आज केशरमध्ये खूप काश्मीर नावाने भेसळ चालत होतं, ब्रँडिंग, ते होऊ नये म्हणून त्यांनी त्याचं पेटेंटिंग केलेलं आहे. आज काश्मीरच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला जर विकायचं असेल तर काश्मीर केशर म्हणून तो विकू शकणार नाही, कारण त्याची ओळख आपण पेटेंट केलेली आहे. नेक्स्ट, पुढचं घ्या. तर अशा पद्धतीने ऍटलिस्ट तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेवलच्या ऑफिसरने माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकतरी प्रॉडक्ट असा शोधला पाहिजे. आणि दरवर्षी एक प्रॉडक्ट करत गेला तर 2-4 वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपल्या भागातल्या मालाची ओळख निर्माण करतो. उद्या सांगितले बा तुमच्या भागामध्ये काय असं वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन होते, मी लगेच सांगू शकता, हा हे आमच्याकडे अशा प्रकारचे 4 प्रकारला GI मानांकन. आज ऍटलिस्ट आपण 4 पिकाचं नावच सांगतो. जसं कोल्हापूर म्हणलं की आमच्याकडे काय वैशिष्ट्यपूर्ण, तर वैशिष्ट्य तर भरपूर आहे, की जसं पांढरा आणि लाल रस्सा जो म्हणतो, तांबडा रस्सा, मी मध्ये सांगितलं की त्याला सुद्धा GI मानांकन घेता येतो त्या पद्धतीने. ते अशा बऱ्याच पद्धतीला घेता येतो, ते घेणं गरजेचं आहे. नंतर जसं आजरा घनसाळला तिथं घेतलेलं आहे, त्याचा आता उपयोग घेणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट मिळाले पण आता युजर नसल्यामुळे उपयोग करून घेणं गरजेचं आहे. सांगलीमध्ये आज 2 प्रॉडक्टला आपण घेतलेलं आहे, बेदाणाला आणि हळदीला. आणि साताऱ्यामध्ये वाघा घेवडा घेतलेला आहे. आता तिथं आलं फेमस आहे,
कारण ते आल्यासाठी सुद्धा काही जण आता पुढे विचार करतात आल्याच्या संदर्भात. तर असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत, तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या अँगलने आपल्या मालाची ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीने त्याचा लोगो सगळ्या गोष्टी अप्रूव्ह होऊन येतात आणि त्याची सगळी माहिती जिओग्राफिकल रजिस्ट्री ऑफिस त्या साईटवर गेला तर आज पूर्ण देशातल्या सगळ्या GI प्रोडक्टची यादी तुम्हाला तिथं बघायला मिळते, त्याची वैशिष्ट्य काय, सगळ्या गोष्टी. आणि त्या धर्तीनं आपल्याला आता त्यासाठी प्रधानमंडळाने योजनाही केलेल्या, हे जे काय आपण GI एवढे मिळवलेत सगळे RQI मध्ये योजना केली आपल्या निर्यात कक्षामार्फत. तिथं मीच असताना हे सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या, प्रोसेस केलं आणि ह्या प्रोडक्ट आज त्याचा उपयोग भारत सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात आता GI वर पेटेंटिंग करून मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, 4 पैसे मिळवायचे असेल तर आपल्या मालाची ब्रँडिंग होणं गरजेचं आहे. क्वालिटी बरोबर त्याला जोड ब्रँडिंगची गरजेचं आहे. आणि म्हणून ब्रँडिंग वर सुद्धा आपण पॅकिंग सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, पण ते करत असताना ब्रँडिंग सुद्धा एक फार महत्वाचं आहे. कारण ग्राहकाची विश्वासार्हता, ग्राहक त्याला अट्रॅक्ट होणं गरजेचं आहे. आणि पहिलं GI सर्टिफाईड प्रोडक्ट मिळणारं शॉप गोवा एअरपोर्टला सुरू झालेलं आहे. आणि त्याच धर्तीनं आता हळूहळू बऱ्याचशा आपल्या देशामध्ये जवळपास भरपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत, 20 इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत, त्या ठिकाणी सुद्धा असे शॉप ओपन होणार आहेत. मग तिथं डायरेक्ट शेतकऱ्याचा माल सर्टिफाईड लेबल लावून तिथं विक्री करायला संधी मिळणार आहे. आता ही संधी जर तुम्ही तयारी केली तर त्याला मिळणार आहे, नाही केलं तर त्याला काहीच फायदाच मिळणार नाही ना. तर तशा पद्धतीने आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. त्या जिथे जिथे 4 पैसे जास्त मिळतात त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचा माल जाण्यासाठी शेतकऱ्याला व्यावसायिक कम उद्योजक शेतकरी म्हणजे आता यंग एज्युकेटेड मुलं आहेत शेतकऱ्यांची, ते खरे उद्योजक आहेत. आणि त्यांना IT चा वापर आता माहीत झालाय, त्याचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. नेक्स्ट. तर अशा पद्धतीने हे घ्या, पुढे घ्या. अजून एक घ्या पुढे. हा, तर अशा सर्टिफिकेट सुद्धा मिळतंय. आणि ज्या काही आज आपल्याकडे ज्या संस्थेला आपण त्याच्या नावानं मिळवून दिलेलं आहे आणि त्याचं असं जे सर्टिफिकेट हे संस्थेच्या नावानं त्या एरियाशी क्षेत्राशी मिळालेलं आहे, असंच प्रमाणपत्र प्रत्येक शेतकऱ्याला ऑथराइज युजर म्हणून घेता येतं. आणि ते जर मिळालं तर त्याच्या मालाला तो पॅकिंग केल्यानंतर हा लोगो सिम्बॉल तो वापरून त्याचं विक्री करू शकतो पॅकिंग करून. आज त्याला तसं करता येत नाही कारण त्याची ट्रेसेबिलिटीच नाही. कसं कोणी येऊन माझा GI म्हणायला लागला तर त्याला काहीच हमीच नाही. म्हणून कोण शेतकरी आहे याचा रेकॉर्ड ट्रॅक करण्यासाठी त्यालाच ऑथराइज आहे, त्याचा माल मग घेऊन तो पॅक केलेला माल कोणी ट्रेडिंग करू शकतो. पण त्यासाठी शेतकऱ्याचा सोर्स त्याला आता QR कोडची लिंक करतोय आपण. QR कोड मध्ये रीड केला की ते सगळ्या त्या शेतकऱ्याचं सगळं त्याचा ऑथराइज युजर आहे की नाही, GI आहे की नाही, सगळ्या गोष्टी कळतात. जर कोणी बोगस केला तर तिथं लाईक करते, कोणी त्याचा कॉपी करत असेल तर त्या खाली केस करता येते. तर अशी ट्रेसेबिलिटी सुद्धा आता आपण त्याच्यामध्ये करण्यासाठी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फोकस करते. आणि लवकरच जेवढे भारतात देशामध्ये जेवढे GI मिळालेले आहेत त्याची आता आपण एक वेबसाईट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते आणि आपले प्रॉडक्ट सगळे आपण त्या वेबसाईटवर डिस्प्ले करतोय. प्रॉडक्ट कोण आहे, कोणत्या प्रकारचा आहे, किती शेतकरी आहे, कुठल्या भागातला आहे. आणि त्याप्रमाणे आता दिल्लीवाला व्यापारी आहे किंवा बाहेरच्या राज्यातला आहे, त्याला जर माहिती झालं ह्या भागातला आहे तर डायरेक्ट त्या संस्थेशी संपर्क साधून मिडलमॅनची गरज नाही, तो त्यांच्याकडून माल घेऊन GI म्हणून तो चांगल्या मार्केटमध्ये विकून 4 पैसे त्यालाही मिळतील, आपल्या उत्पादकाला. तर अशा प्रकारचं मार्केटिंग, ई ट्रेडिंग हा कन्सेप्ट पुढे चाललेला आहे. नेक्स्ट. आणि या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर आज आपण महाराष्ट्र जर विचार केला उत्पादनामध्ये आणि प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट मध्ये, आज एरिया प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. नंबर 1 टिकूनही ठेवायचं आहे आणि अजून त्यामध्ये जास्तीत जास्त पिकाचा समावेश करायचा आहे. आणि म्हणून आपापल्या भागामध्ये जर सगळ्यांनी प्रयत्न केला आणि ते निर्यातीपर्यंत नेण्यासाठी तयारी केली तर अजून महाराष्ट्राचं एक वेगळी ओळख, जसं एरिया आहे, उत्पादन आहे, त्याच एक्सपोर्ट मध्ये आपल्याला, कारण आपल्याकडे शक्य आहे, कारण आपण त्या दृष्टिकोनातून सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. निर्यातीला लागणाऱ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा फार महत्वाचं आहे. उत्पादन केलं, इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर आपण त्याचं पॅकिंग, रिडिंग, अप्रूव्ड पॅक हाऊस जर नसेल तर आपल्याला एक्सपोर्ट करता येणार नाही. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं इंटरनॅशनल एअरपोर्ट 20 पैकी 4 महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे. आणि अजून 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रस्तावित आहेत. 4-5 वर्षामध्ये ते होतील. पनवेलचं 35 आहे, पुण्याचं होतंय. म्हणजे पुढे चालून बराचसा माल बाय एअर सुद्धा जास्त एक्सपोर्ट होऊ शकतो. आणि डोमेस्टिक मध्ये सुद्धा आता सगळे मेजर सिटीज, कॅपिटल
स्टेटचे बाय एअर लिंक झालेले आहेत आणि त्याद्वारे सुद्धा बाय एअर लाईन सुद्धा पेरिशेबल मटेरियल एक्सपोर्ट करण्यासाठी 50% सबसिडी गव्हर्नमेंट देते, डायरेक्ट शेतकरी जर पाठवला तर अशा संधीचा फायदा आपल्याला घेण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी पणन मंडळांची योजनाही तयार केलेली आहे. सी पोर्ट आहेत 43 पैकी 2च आहेत, जेएनपीटी आणि मुंबईला जवळपास 40 लाख कंटेनर हँडलिंग करण्याच्या सुविधा आहेत. म्हणजे आज किती एक्सपोर्ट वाढत गेलं तर त्या सुविधा आपल्याकडे त्या पद्धतीने वाढवलेल्या आहेत. पूर्वी 20 लाख होते, गेल्या वर्षी त्यामध्ये अजून 20 लाख सुविधा निर्माण केल्या आणि पंतप्रधानांच्या हस्ते ते ओपन केले. म्हणजे 40 लाख कंटेनर साठवणूक करणे, निर्यातीसाठी पाठवण्यासंदर्भात सगळ्या गोष्टी त्या सी पोर्टला त्या सुविधा आहेत. ड्रायपोर्ट कन्सेप्ट आता पॉप्युलर होतं. 71 पैकी 10 आहेत ड्रायपोर्ट, की जिथं आता जसं सांगलीला मिरजला ड्रायपोर्ट आहे. तर ह्या ड्रायपोर्टचा उपयोग डायरेक्ट तिथून माल कन्साइनमेंट क्लिअर केला की त्याला परत मुंबईला बघायची गरज नाही. जागेवरून क्लिअरन्स करण्यासंदर्भात त्या सुविधा आहेत. EQ फॅसिलिटी आहेत इम्पोर्टसाठी, इरॅडिशन युनिट आहेत, आंब्यासाठी लागतंय, फूड पार्क आहेत. साताऱ्याला फूड पार्क झालेला आहे, त्याचा आपल्याला बेनिफिट घेता येईल काय पाहिजे, शेतकरी त्याला लिंक करता आली पाहिजे. फळं आणि भाजीपाल्यामध्ये त्याचे प्रोसेसिंगचे चांगल्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या दृष्टिकोनातून फळांच्या भाजीपाल्याची त्याला टाईप करून दिली, तर तिथे शेतकऱ्याला व्हॅल्यू. सातारा मेगा फूड पार्क आहे, त्या अनुषंगाने त्या जवळपास त्या तिन्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना टाईप करता येईल का, त्या ऑर्गनायझेशनची टाईप करून तिथे आपला उपलब्ध करून देता येतो. नंतर सेंटर ऑफ एक्सलन्स जे आउटस्टँडिंग काम जिथे चाललंय त्या संदर्भात चाललंय. संत्रा, मोसंबी, आंबा, भाजीपाला KVK बारामतीला सेंटर ऑफ एक्सलन्स दिलेलं आहे, त्या अनुषंगाने त्याचं काम चाललेलं आहे. त्याच्यानंतर ज्या बाकीच्या ज्या सुविधा आहेत सर्टिफिकेशन ऍक्रेडिटेशन करणाऱ्या, ते सुद्धा आपल्याकडे आहे, ते प्रत्येकाला माहीत पाहिजे. आणि म्हणून त्याच अनुषंगाने मी सकाळ मार्फत एक पुस्तकही लिहिलंय, कृषी माल निर्यात मंत्र म्हणून. एक 20 वर्षाचं सगळं एक्सपिरियन्स त्या पुस्तकामध्ये आहे, गाईडच आहे थोडक्यात. ते आपण जर खरेदी केलं तर प्रत्येकाकडे गाईड असलं तर हे सगळ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक ते फार उपयोग गाईड आहे. आणि त्या अनुषंगाने जवळपास 150 वेबसाईट आहे, कुठं काय माहिती मिळू शकते. आज माहिती सगळीकडे आहे, पण कुठं जाऊन काय बघावं, आपल्या उपयोगाचं काय हे जर आपल्याला माहित नसेल तिथवर आपण पोहोचत नाही. असे बरेचसे, जसं आता आपण अग्रवन वाचतो तसं जगाचं अग्रवन आहे. मग त्याचं आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो का, जगात काय चाललंय आपल्याला माहिती पाहिजे असं तर फ्रेश प्लाझा नावाची वेबसाईट आहे. तिथं एकदा तुम्ही नाव नोंदवलं, तुमचा ईमेल रजिस्टर्ड केला की तुम्हाला जे काही विकली त्या तुमच्या मेलवर ते जे पब्लिश होती इन्फॉर्मेशन जगाची सगळी फळं भाजीपाला एक्सपोर्टच्या क्वालिटी जे काही नवीन नवीन पूर्ण काम चाललंय जगामध्ये, प्रोडक्शन बद्दल, मार्केटिंग बद्दल, प्रोसेसिंग बद्दल, एक्सपोर्ट बद्दल, ते बसल्या जागी तुम्हाला अपडेट होता तुम्ही. तर अशा सोर्सेस पर्यंत सुद्धा जाणे, आपलं नॉलेज वाढवणे, त्यातून काही आपला उपयोग होते का हे बघणे, यासाठी या सगळ्या गोष्टीचं करायला पाहिजे. ऑर्गॅनिक अनालिसिस लॅबोरेटरी सुद्धा आपल्याकडे आहेत. रेसिड्यू टेस्टिंग लॅबोरेटरी आता 1224 झालेत, 7 आता आपल्या राज्यामध्ये आहे रेसिड्यू टेस्टिंगचे. आणि आता तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये की आता सांगलीला सुद्धा मागणी येते, पुढे सांगलीला सुद्धा रेसिड्यू लॅबची गरज आहे. का निर्माण झाली गरज, कारण सांगली जिल्ह्याने एक ओळख निर्माण केली की तिथं द्राक्ष एक्सपोर्ट होतो, बेदाणा एक्सपोर्ट होतो, भाजीपाला एक्सपोर्ट व्हायला लागलाय, डाळिंब एक्सपोर्ट व्हायला लागलाय. मग त्यांनी आता विचार केला की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला वेगळ्या दुसरीकडे जाऊन तपासावं लागतं, तर आमच्या इथं का नको. म्हणजे एकदा तुम्ही तुमचं नेटवर्क तयार केल्यानंतर मग त्या सुविधाचा गरज पडतो. तुम्ही जर एक्सपोर्टच नाही केलं, नुसतं लॅब टाका म्हणलं तर काहीच उपयोग होणार नाही. तर तशा पद्धतीने त्या लॅबचा उपयोग ह्या तिन्ही जिल्ह्याला चांगला कोल्हापूर, साताऱ्याला होतो. आणि त्या अनुषंगाने ती सुविधा आता लवकरच होण्याची शक्यता आहे. ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, आज फार्म मध्ये सर्टिफिकेशन ग्लोबल गॅपला फार महत्व प्राप्त झाले. गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आता आपल्याला माहित पाहिजे की आपल्या भागात असे आहेत का फार्म सर्टिफिकेशन, द्राक्षामध्ये आहेत, इतर पिकामध्ये करता आलं तर आपल्याला अजून त्यासाठी पण आपलं NHM मधून सुद्धा स्कीम आहे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन करण्यासाठी. काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही शेतकऱ्याला तयार केलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला करता येते किंवा ग्रुपनी करता येते. त्यासाठी ऍक्रेडिटेशन करणारी एजन्सी 5 आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा फायटोसॅनिटरी अथॉरिटी 182 पैकी आता 16 आपल्या 18 झालेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामध्ये सांगलीला फार पूर्वीपासून 2 ऑफिसर्स आहेत, एक ऍग्रिकल्चर ऑफिसर, एक डेप्युटी डायरेक्टर. आणि नुकतंच आपण यावर्षी साताऱ्यामध्ये डेप्युटी डायरेक्टरला सुद्धा फायटोसॅनिटरी अथॉरिटी म्हणून घोषित केलेलं आहे. कारण सातारा सुद्धा आता एक्सपोर्ट करणारा जिल्हा म्हणून ओळख निर्माण केली आहे. पुढे चालून कोल्हापूरनी जर ओळख तयार केली, एक्सपोर्ट वाढायला लागलं, तर कोल्हापूरला सुद्धा सेपरेट अथॉरिटी येऊ शकते. आणि मी हे जर तिन्ही जर झाली, जसं आता पुणे विभागाचं घेतलं, पुणे विभागामध्ये तिन्ही जिल्ह्याला अथॉरिटी आहे.
कारण तिन्ही जिल्ह्यांनी ओळख निर्माण केली. नगरला आहे, पुण्याला आहे आणि सोलापूरला आहे. पुणे सोलापूरला 4 आहेत, नगरला 1 आहे. तर तशा पद्धतीने आज कोल्हापूरने सुद्धा आता थोडं एक्सपोर्ट मध्ये पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा फायदा त्याचा चांगल्या प्रकारे करता येईल. फायटो अथॉरिटी आपल्याला अप्रूव्ड पॅक हाऊस 140 पैकी 130 आहेत. ते एक्सपोर्टसाठी अक्रेडिटेशन आवश्यक आहे. त्याचंही आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज अनालिसिस केलेलं आहे. सांगली आणि साताऱ्यामध्ये चांगल्या प्रकारचे आहे, पण कोल्हापूरमध्ये अजूनही अप्रूव्ड पॅक हाऊस 1 किंवा 2च आहेत. तिथं वाढवायला वाव आहे, पण त्यासाठी तसं उत्पादनही होणं गरजेचं आहे. फुलाच्या बाबतीमध्ये 1-2 तिथं केलेलं आहे. ते फुलामध्ये कोल्हापूरने चांगल्या प्रकारे ओळख निर्माण केली आहे. एक्सपोर्ट सर्टिफिकेशन फॅसिलिटी 11 आहेत प्रणालीचे, हे सुद्धा भाड्याने मिळतात आणि जिओ इंडिकेशन मध्ये सुद्धा आपण पुढे आहोत. हा एकच मिनिट. बरं बरं घ्या, एक मिनिट. ते ह्यांचा आहे ना उद्योग प्रेरणा, हा मालटी, अतुल मालटीकर. काय ओळखतो? 94, एकच मिनिट, 9423575956. हो हो हो, करेक्ट करेक्ट, आलं लक्षात. इकडे आलं. चालेल चालेल, नक्की नक्की. नाही ठीक आहे ठीक आहे. हो 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 हो, करेक्ट करेक्ट. चालेल, हो हो. आणि ऑफिसला मी बोलतो. चालेल, ओके. तर ह्या अनुषंगाने हे सुविधा आपण पाहिल्या. आता पुढचे घ्या स्लाइड. आता हे सगळ्या एक एक गोष्टी आपण पाहत आलेलो आहोत की आपल्याकडे उत्पादन आहे, मार्केट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग चॅलेंजेस काय आहेत? ह्या चॅलेंजेसवर आता आपल्याला काम करणं गरजेचं आहे. चॅलेंजेस प्रमाणे शेतकऱ्याला गाईड करणे, त्याची हमी देणे. म्हणून एक 5-6 चॅलेंजेस फार महत्वाचे आहेत की कीटकनाशकाचे अंश, रेसिड्यू चे अंश, फूड सेफ्टी, गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी आणि क्वारंटाईन रेग्युलेशन. या 5 गोष्टी खरे मेजर एक्सपोर्ट मध्ये चॅलेंजेस आहेत. आता त्या चॅलेंजेसच्या दृष्टिकोनातून आपल्या भागातल्या उत्पादित मालाची जर तुम्ही हमी द्यायला लागलो विथ कागदपत्र, तर तो माल कुठल्याही बाजारपेठेमध्ये विक्री करायला कुठेही अडचण येत नाही. आता ह्याच्यातले कोणकोणत्या गोष्टी आपण करतोय याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. मग आता आपण आपल्या भागामध्ये कुठलं का पीक असणार, त्याचं रेसिड्यू फ्री किंवा रेसिड्यू मर्यादित राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय ऍक्शन घेतो, काय तर ह्या अनुषंगाने जर पाहिलं तर रेशनच्या संदर्भात शेतकऱ्याला गाईड करणं गरजेचं आहे. कोणतंही पीक असो, प्रत्येक पिकाच्या कीड रोगाच्या नियंत्रणासाठी लिस्ट तयार करून दिली. ती लिस्ट कुठं आहे? येत नाही. एक मिनिट, हे लॉक झालंय का? एक मिनिट पाहतो मी. हा आहे, चालू आहे ना. ते मध्ये फोन आला होता, मध्ये कोणाचा फोन आला ना, फोन आहे त्यामुळे थोडं ब्रेक होत असेल, असं झालं. हा, तर त्या अनुषंगाने आता पहिलं आपलं काम आहे, डोमेस्टिक मार्केट असो कोणतंही असो, तर आपल्या भागातला उत्पादित होणारा, मग गावातला कृषायक असो किंवा मंडलचा असो, तालुका असो, माझ्या भागात जे जे काय उत्पादन होते ते रेसिड्यूचं मर्यादित असलेलं अंश असलेलं उत्पादन होण्यासाठी काय आपले ऍक्शन प्लॅन आहे. तर त्यासाठी लेबल क्लेम औषधांचा वापर करण्यासाठी एज्युकेट करणे. आणि आता त्याच्यावर जास्त तर लेबल क्लेम औषधं कुठं आहेत, तर ते CIB-RCच्या वेबसाईटवर टाकलेले आहे, सेंट्रल इन्साइड बोर्ड आणि रेशन कमिटी. आता यात काय करायचं, तुमच्या भागात कोणतं मेन पीक आहे त्या पिकावरचे लेबल क्लेमची लिस्ट डाउनलोड करणे आणि त्याप्रमाणे त्याचं प्रत्येक किडीसाठी त्याच लेबल क्लेम म्हणजे काय, त्या औषधांची फवारणी केली तर त्याचा अंश मर्यादित राहतो आणि त्याचा एक कालावधी ठरवून दिलाय PSI. जसे द्राक्षामध्ये आपण सगळ्या गोष्टी करतो आणि त्याप्रमाणे ज्याचा PSI जास्त आहे ते औषधं जर आपण हार्वेस्टिंगच्या आधी नाही वापरली तर तुमच्या मालामध्ये रेसिड्यूचं प्रमाण मर्यादित राहू शकतं. PSI म्हणजे काय, औषध फवारल्यानंतर त्याचा अंश किती दिवस राहू शकतो तो कालावधी.
आता काही औषधांचा अंश 3 दिवस राहतो, कोणाचा 30 दिवस, कोणाचा 60 दिवस, काही औषधं 90 दिवस असतात. फवारणी केल्यानंतर त्याचा अंश त्या मालामध्ये 90 दिवस असतो. मग आता अशा औषधं जर तो हार्वेस्टिंगच्या आधी वापरत असेल 1 महिना, तर 100% त्याच्या मालामध्ये रेसिड्यू राहतो, तो दिसत नाही. आणि स्लो पॉइझनिंग मध्ये आपण हळूहळू सगळ्यांना स्लो पॉइझनिंग डोस देतो. मग ते जनावरांमध्ये जाऊ शकतो, प्राण्यामध्ये जाऊ शकतो, सायकलमध्ये सगळीकडे. आता काल जे भाताचे जे वेबिनार झाले त्यामध्ये युरोपियन युनियनने राईस मध्ये सुद्धा 12 नॉन कम्प्लायन्स इश्यू केले. पेस्टिसाइड रेसिड्यू तुमच्या भातामध्ये सापडते म्हणून. तुम्ही आता मध्ये उदाहरण ऐकलं असेल, अमेरिकेमध्ये सुद्धा एका ग्राहकाला कॅन्सर झाल्याबद्दल त्यांनी त्याची ट्रेसेबिलिटी सिद्ध केली की मला हा भात खाल्यामुळेच आणि ग्लायफोसेटच्या रेसिड्यूमुळेच झाला, हे सिद्ध केल्यामुळे त्याला $1000 दंड त्या कोर्टाने त्या कंपनीला हे केलं. आणि त्यापासून आपल्या देशामधून मेजर आज बासमती राईस अमेरिकेला एक्सपोर्ट होतो. आणि त्यांनी आपले राईस तपासायला सुरुवात केली, तर त्यांनाही लक्षात आलं की आपल्या राईसमध्ये ग्लायफोसेट विल्डिसाइडचं रेसिड्यूचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. मर्यादित असेल तर चालते, आता मर्यादेपेक्षा जास्त का आहे? कारण याचा एक्सेस यूज मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि म्हणून त्यांनी हाय अलर्ट काढलं. आणि विशेषतः पंजाब, हरियाणा या राज्यात त्या पिकाचं उत्पादन बासमती राईस होतं. आणि मग त्यांनी सांगितलं हे जर नाही दिलं, जवळपास मोठ्या प्रमाणात 30-35 हजार कोटीचा बिझनेस आज आपण त्या बासमती राईसचा करतोय. मग त्यासाठी आपण द्राक्षाच्या प्रमाणे आज पंजाब, हरियाणासाठी नॉन बासमती राईस नेट चालू केले. आता त्या भागामध्ये काय केलंय, जे शेतकरी बासमती राईस घेतात त्याची लिस्ट तयार केलेली आहे. त्यांनी सीझन सुरू झाल्यानंतर त्याचा वापर करायचा का नाही, लेबल क्लेम प्रमाण किती प्रमाणात वापरायचं, तर अशी सगळी माहिती करून आणि त्याचं हार्वेस्ट झाल्यानंतर नमुना घेतला जातो रॅन्डम. तो पास झाला की मग तो मिल मध्ये हार्वेस्ट होतो, फायनल नमुना घेतला जातो. आणि मग तो रेसिड्यू मध्ये पास झाल्यानंतर त्या मालाला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट दिलं जातं. एवढी ट्रेसिबिलिटी आपण एका केसमुळे कळावं लागलं. आता हे तशाच पद्धतीने काल जे आमचे वेबिनार झाले त्यामध्ये नॉन बासमती राईस साठी सुद्धा आज युरोपनी 12 नॉन कम्प्लायन्स इश्यू केले. आणि त्यांनी जसं ते द्राक्षामध्ये तपासतात तसं आता हळूहळू सगळ्या पिकाला तपासायला सुरुवात करायला लागलेली. म्हणून त्यांनी नॉन बासमती राईसचे तपासलं, तर त्यांना त्यातही रेसिड्यूचा अंश आढळून आलं. आणि त्याप्रमाणे आता आपल्याला सगळ्या पिकांसंदर्भात ते करणं गरजेचं आहे. आता हे रेसिड्यूचं प्रमाण फक्त बाहेरच्या देशाच्या ग्राहकाला त्रासदायक आहे का? नाही, आपल्याही देशातल्या ग्राहकाला आहे. म्हणून आपल्याला दोन्ही ग्राहकासाठी रेसिड्यू मर्यादित असलेलं उत्पादन करून विक्री करणं गरजेचं आहे. ते एक मोठं टास्क आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुद्धा आपण सगळ्यांना स्लो पॉइझनिंग मध्ये प्रमाण वेगळे आजार वाढतात. जसं इंडोसल्फानच्या बाबतीत गव्हर्नमेंटला बंदी करण्याची गरज आली. खूप चांगला प्रॉडक्ट होता आजही, पण त्याचा रेसिड्यूचा प्रॉब्लेम माणसावर होते, सिद्ध झाल्यामुळे ती बंदी करावं लागते. तर अशा पद्धतीने ते एक आहे फूड सेफ्टी. आता फूड सेफ्टीमध्ये काय आहे की त्या बागेची स्वच्छता आणि सुरक्षेची हमी देणे. आता जसं त्याला म्हणतात आपण ग्लोबल गॅप, हे सर्टिफिकेशन असेल तर अजून हमी देऊ शकतो. क्वालिटीच्या संदर्भात ग्रेडिंग, पॅकिंग त्याचे नॉर्म्स आहेत. आणि ट्रेसिबिलिटी हे सगळ्या गोष्टी करतोय, त्याचा हमी देणारं म्हणजे उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत येईल त्याला आपण फार्मचं रजिस्ट्रेशन म्हणतो. आणि शेवटी क्वारंटाईन हे रजिस्टर्ड केलेल्या शेतकऱ्यांनी कीड रोगाचं नियंत्रण करण्यासाठी कशा पद्धतीने क्वारंटाईन पेस्टचं नियंत्रण करतात त्याची हमी देणे, हे खरे आता आव्हान. त्याच्यावरच आपण आता काम जास्त करतोय. आणि म्हणूनच पुढचं हे 5 सूत्री कार्यक्रम आपल्याला आता राबवणं गरजेचं आहे. ह्या 5 पैकी तुम्ही सुरुवात 1 पासून जरी केलं तर करत करत या 2-3 वर्षामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीवर जर कमांड घेतली आणि ते क्वारंटाईन रेग्युलेशन, पेस्टिसाइड रेसिड्यू, फूड सेफ्टी, क्वालिटी पॅरामीटर आणि ट्रेसिबिलिटी, पण या चारीची जर हमी द्यायची असेल तर ट्रेसिबिलिटी मध्ये निर्यातक्षम बागाची नोंदणी केली तर वरच्या सगळ्या गोष्टी आपण मॉनिटरिंग करतो. आणि म्हणून पहिला टास्क आपला आहे, प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी माझ्या भागामध्ये आज ट्रेसिबिलिटी मध्ये येणारे पिकं कोणते आहेत, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, भाजीपाला आहे, संत्रा, मोसंबी, लिंबू, याचं ट्रेसिबिलिटी नेट मध्ये रजिस्टर करणे. आता मी पाहिले सांगलीमध्ये आज विड्याची पाण्याची बागा सुद्धा मळे आहेत, त्यासाठी बिटल नेट सुरू केलेलं आहे. आज बुलढाण्यामधल्या एका शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यामुळे त्याचं नाव आज सगळ्या देशामध्ये जगात माहीत झालं की या शेतकऱ्यांनी बिटल नेटचं उत्पादन करतोय. कारण नोंदणी केला की तुमचं त्या शेतकऱ्याचं नाव आपल्याच्या वेबसाईटवर निर्यातक्षम उत्पादन करणारा शेतकरी म्हणून सगळ्यांना माहित होते. ही ओळख तयार करणं गरजेचं आहे. आज त्या शेतकऱ्याची ओळख तेवढ्या भागापुरतीच आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे आणि ती ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आणि म्हणून आज जर पाहिलं त्या कोरोनाच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर आज
जगामध्ये 3 प्रकारचे देश आहेत, प्रगत, प्रगतशील, अप्रगत. तिन्ही देशामध्ये जेवढे आज श्रीमंत देश आहेत त्यांच्याकडे पैसा आहे, परंतु त्यांना पाहिजे तसं हे सगळं 5ही गोष्टीवरती फोकस करतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आणि ते त्याला प्रीमियम प्राइस द्यायला तयार आहे. आज आपल्याला प्रीमियम प्राइस पाहिजे असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करणं गरजेचं आहे, आणि ते करायला सुरुवात केलेली आहे. परंतु ती संख्या कमी आहे, ती संख्या वाढवायची झाली तर सगळ्यांनी जर सुरुवात केली तर येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये, जसं आज सातारा जिल्ह्याने द्राक्षामध्ये 100% ओळख निर्माण केली आहे, आज राज्यामध्ये सुद्धा जवळपास 1 लाख शेतकरी हेक्टर क्षेत्र आज द्राक्षाखाली आहे. आपण 40,000पर्यंत पोहोचलेलो आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण जर 1 लाख शेतकऱ्याची नोंदणी जर केली फार्मची, तर आपण 100% महाराष्ट्र हे रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन करणारं राज्य म्हणून करू शकतो. जसं आज सिक्कीमची ओळख पहा, सिक्कीम मध्ये ओळख काय केली सिक्कीमने? सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करणारं राज्य म्हणून. काय केलं त्यांनी? 100% सगळ्या शेताचं सर्टिफिकेशन करून घेतलं ऑर्गॅनिक म्हणून 3-4 वर्षामध्ये, आणि स्टेटला दर्जाच घेतला. जगातलं पहिलं राज्य आहे की त्यांनी ऑर्गॅनिक राज्य म्हणून. आज त्याची ओळख निर्माण झाल्यामुळे तिथं उत्पादन होणाऱ्या मालाची वेगळी ओळख झाली, ब्रँड झाला. तशी ओळख आता आपल्याला आपापल्या जिल्ह्यामध्ये ओळख आहे, ती कागदपत्री ब्रँडिंगच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे आणणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने क्वारंटाईन रेग्युलेशन हा एक महत्वाचा भाग आहे. आणि आज आपण पाहतो ह्युमन क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून, जसं आपल्याला गेल्या वर्षी क्वारंटाईनचा मोठा फटका बसला मक्याच्या बाबतीमध्ये. फॉल आर्मी वार्म जो पेस्ट आली होती गेल्या वर्षी मक्यामध्ये, खूप आपण मोहीम राबवली, अवेअरनेस केला. या वर्षी आपण त्याला कंट्रोल केलं. पण ती कुठून आली पेस्ट? ती आली साऊथ आफ्रिकेतून. कशा मार्फत आली? कुठल्या तरी मटेरियल सोबत, पॅकिंग मटेरियल सोबत इथं आली, आणि आज आपल्या ज्या पिकावर मोठा हेडॅक केला. तर तशा अँगलने सुद्धा आता आपल्याला मका एक्सपोर्ट करताना बरेच कंट्री, आता काल परवाच एका एक्सपोर्टरचा फोन होता, साहेब थायलंडला आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, आणि ते फॉल मुक्त एरियातलं आहे उत्पादन, अशी आम्ही द्या, पेस्ट फ्री एरिया म्हणतात, तर आम्हाला आमचे कन्साइनमेंट ते रिलीज करते. म्हणजे प्रत्येक देश आता रिस्क घ्यायला नको आहे. मक्यामध्ये जरी आपल्या देशाने आपण कंट्रोल जरी केला, तर पण ते तयार झालेला माल तो त्या किडीच्या मुक्त क्षेत्रातलाच आहे हे आम्ही दिला तरच आम्ही तुमचा माल घेतो, कारण त्यांना रिस्क नको आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण या वर्षी पहिल्यांदाच आपण द्राक्षासाठी, जसं गेल्या वर्षी द्राक्षासाठी रशियाने आपल्या द्राक्षामध्ये फळमाशी ही क्वारंटाईन पेस्ट आढळून आल्याबद्दल 44 नॉन कम्प्लायन्स नोटीस काढल्या होत्या, आणि त्यांनी सांगितलं तुमचं द्राक्ष सगळं चांगलं, या वर्षी जर तुम्ही हमी नाही दिली तर आम्ही तुमचे द्राक्ष घेणार नाही. आता फळमाशी द्राक्षावर येत नाही, परंतु मग तिथं कशामुळे आली ती? गेल्या सीझन मध्ये लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा रशियाला काय ग्रेपनेट लागून असल्यामुळं काही शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी, एक्सपोर्टरनी फार्मवरच पॅकिंग केलं, आणि लेट पॅकिंग मध्ये त्या स्मेलने काही आपल्या ज्या फ्लाईज आहेत त्याला अटॅक झाले, आणि ते काही प्रमाणात त्याचे लार्वे तिथपर्यंत गेले, आणि तिथं रॅन्डम चेक मध्ये आढळून आले. ते नको आहे म्हणून आता यावर्षी त्यांनी जे काही तुमचे शेतकरी नोंदणी केलेले आहेत, तो पेस्ट फ्री एरिया आहे, त्या शेतकऱ्याला क्वारंटाईन पेस्ट बद्दलची नॉलेज आहे, ते जर आम्ही देत असाल तर आम्ही तुमचं द्राक्ष घेऊ. आणि त्या अनुषंगाने आता आपण एक कमिटी केलेली आहे आयुक्तांच्या मान्यतेने, आणि ते सर्वे करून आपण यावर्षी द्राक्ष हे फळमाशी मुक्त उत्पादन करणारं राज्य म्हणून डिक्लेअर करतोय. म्हणजे बदलत्या याच्याप्रमाणे आपण एक स्टेप पुढे जातोय. तर त्या अनुषंगाने पुढे, तर हे खरे चॅलेंजेस आहेत. आता क्वालिटी उत्पादन करणं आता चॅलेंज राहिलं नाही, कारण त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे कमांड घेतलेली आहे. फक्त जे चॅलेंजेस आहेत बदलत्या दृष्टिकोनातून बाजारपेठेचे, ग्राहकाचे आणि कंट्रीचे, त्याचं आपल्याला हे करणं गरजेचं आहे. म्हणून 2 गोष्टी आज झपाट्याने बदलताना दिसतात बाजारपेठेच्या, एक ग्राहकाची मानसिकता आणि बाजारपेठेची मानसिकता. त्यामध्ये क्वालिटी आणि फूड सेफ्टी या 2 गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त त्याची हमी देणे कागदपत्री करणं गरजेचं आहे, तर आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. नेक्स्ट पुढे घ्या. आणि म्हणून ह्या क्वालिटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या 2 गोष्टी हे करणं गरजेचं आहे. आता आपण करतोय सगळं बऱ्यापैकी, पण त्याचं डॉक्युमेंटेशन नाही आहे, आणि म्हणून डॉक्युमेंटेशन करण्यासाठी ट्रेसिबिलिटी मध्ये आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे, तरच त्याचा फायदा आपल्याला त्या शेतकऱ्याला किंवा एक्सपोर्टरला आपण करून देता येईल. पुढे घ्या. ते मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीचं नियमन करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करतात. त्याला 3 सिस्टर म्हणतात.
WTO मध्ये 3 सिस्टर्स, कोडेक्स, OIE आणि IPPC, या ऑर्गनायझेशन या सगळ्या नियमावली ठरवतात आणि ह्या नियमावली सगळ्या देशांना बंधनकारक आहे. प्रत्येक देशाला मनात आलं तसं नवीन नवीन अटी घालू शकत नाही. जर काही नियम अटी घालायचे असेल तर ते सगळ्या देशाला एकसारख्याच आहेत. इंडियातून येणाऱ्यासाठी वेगळं किंवा चायनातून येणाऱ्यासाठी वेगळं किंवा पाकिस्तानमधून येणं त्याला वेगळी सूट असं नसते, सगळ्यासाठी एकसारखंच आहे. पण ती जी काय अट आहे ती सायंटिफिक कारणासाठीच असली पाहिजे, कारणावर, आणि ते 6 महिने अगोदर सगळ्या देशाला कळवून मग त्याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. त्याद्वारे WTO मार्फत तशा नोटिसा इश्यू करतात. WTO सेल आहे, सगळं इंटरनॅशनल ट्रेड मॉनिटरिंग करते, कोणी एका देशाला त्याचा हे होऊ नये म्हणून. आणि त्याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं पुढे घ्या तर आज जे काही डेव्हलप देश आहे, श्रीमंत देश, ज्याच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे अग्रिकल्चरचा पैसा नाही, त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, मार्केटिंग आहे, पेटंटिंगचा पैसा आहे, आणि त्याद्वारे ते कसलाही माल खायला तयार नाही. नॉन टेरिफ बॅरियर अंतर्गत ते अटी घालतात की आम्हाला असाच माल पाहिजे, असंच पॅकिंग पाहिजे, हे आम्ही पाहिजे, रेसिपी फ्री पाहिजे, पेस्ट फ्री पाहिजे. कारण हे सगळे SPS अंतर्गत क्वारंटाईन दृष्टिकोनातून ते अटी घालण्याचे अधिकार प्रत्येक देशाला दिले आहेत. आणि म्हणून एक्सपोर्ट मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की प्रत्येक देशाची पॉलिसी आहे. प्रत्येक देश म्हणतो एक्सपोर्ट जास्तीत जास्त करा, म्हणजे एक्सपोर्ट फ्री ट्रेड आहे, इम्पोर्ट रिस्ट्रिक्टेड आहे. आता इम्पोर्ट रिस्ट्रिक्टेड कोणत्या कारणासाठी आहे? सायंटिफिक कारणासाठी. आणि म्हणून आज हे डेव्हलप कंट्रीज जे म्हणतो आपण, हे त्याचा वापर त्या पद्धतीने करताना दिसतात. आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही जेवढे डेव्हलप देश आहेत तिथं मॅन पॉवर कमी आहे, सगळं ऑटोमेशन केलेलं आहे. आणि रॅन्डम चेक मध्ये ते आलेल्या एंट्री पॉइंटला ते चेक करतात, कुठला एखादा बॉक्स काढायचा आणि त्याच्यामध्ये जर काही सापडलं तर मग पूर्ण चेक करणे, आणि त्यामध्ये क्वारंटाईनचे इश्यू असेल तर ते नॉन कम्प्लायन्स एकदा दोनदा दुसऱ्यांदा संधी देणे, तिसऱ्यांदा ते कंट्री बॅन करणे, प्रॉडक्ट बॅन करणे. जसं की आपला युरोपियन युनियनने 4 वर्षापूर्वी आपल्या 4 भाजीपाला आंब्याला बंदी घातली होती, आणि ती बंदी सुद्धा आपण उठवली. त्यासाठी आंब्यासाठी मँगो नेट, भाजीपाल्यासाठी व्हेज नेट काढलं, आणि त्याद्वारे आपण त्यांना हमी देतोय की तुमच्याकडे जो भाजीपाला येतोय त्या सगळ्या गोष्टीची खात्री करतो, तुम्ही कसंही रॅन्डम चेक करा, आता येणार नाही. आणि त्यामुळे आपण आता त्याचं प्रमाण कमी झालंय. पण आता इकडे कमी झालंय, पण दुसऱ्या पिकामध्ये वाढायला लागलंय. जसं आता मी सांगितलं राईस, आता राईस कोड आपल्याकडे क्वालिटी चांगली आहे पण सिस्टीमच नव्हती, तिथेही आता सिस्टीम हळूहळू येताना दिसते. आणि म्हणून त्याच्याकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने खरं एक्सटेन्शन आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, निरेशन जर बाळाचं ह्या किडीचं हे सगळे क्वारंटाईन पेस्ट आहेत. याची एक जरी थ्रिप्स आहे, फ्रूट फ्लाय आहे, व्हाईट फ्लाय, एक जरी लाईव्ह त्याची अंडी, अळी किंवा लार्वा किंवा त्याचा अडल्ट जर सापडला तर टोटल कन्सर्न रिजेक्ट करण्याचे अधिकार देतात. आणि विशेषतः भाजीपाल्यामध्ये फार क्रिटिकल मेंटेन करणं गरजेचं आहे. येऊच नाही बागमध्ये, प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल केलं म्हणून तर बागेची नोंदणी करायचं आहे. त्यांनी सुरुवातीपासून लेबल केलेल्या औषधाचा वापर करून आता काही जणांतर इन्सेक्ट नेटचा वापर सुद्धा करायला लागले. बरेचसे सकिंग पेस्ट हे 10 ते 12 फुटाच्या वर उडू शकत नाहीत, तेवढ्या उंचीची नेट सगळ्या बागेला लावायचे. त्यासाठी सुद्धा आपला NHM मधून सुद्धा स्कीम आहे. असे नवीन नवीन गोष्टी त्या भागामध्ये आता आपण पाहतो. काही भागामध्ये वर्षभर कुठलं ना कुठलं पीक चालू आहे, तिथं लाईफ सायकलच ब्रेक होत नाही किडीची. तिथं मग जर आपण हे पीक घेत असाल तर त्या ठिकाणी ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने फळमाशी, व्हाईट फ्लाय हे सगळ्या किडीचं लेबल क्लेम औषधं करून सेफ्टी मॉलिक्युल बायोपेसाइडचा वापर करून कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं हे नॉन कम्प्लायन्सचं प्रमाण आता हळूहळू आपण कमी करतोय. कारण हे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये हेच खरं आता चॅलेंजिंग झालेलं आहे. क्वालिटीमध्ये आपण कमांड घेतलेलं आहे, पॅकिंग मध्ये घेतलेलं आहे, जसं पाहिजे तसं सगळं करतोय. पण ह्या गोष्टीला लिगली महत्व असल्यामुळे आता आपल्याला त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मी जर पाहिलं नॉन कम्प्लायन्स आता हळूहळू कमी कमी होताना दिसते. त्याचं कारण आपण ट्रेसिबिलिटी सिस्टीम स्ट्रॉंग केलेली आहे. आणि त्याचमुळं महाराष्ट्रामधून, कारण बऱ्याच राज्यामध्ये सिस्टीम नसल्यामुळे त्या राज्यातून एक्सपोर्ट होत नाही. त्याचं कारण त्या राज्याची ट्रेसिबिलिटी स्ट्रॉंग नाही. महाराष्ट्रामध्ये आहे ते आपल्याला अजून वाढवायची आहे, एक्सपोर्ट वाढवायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे जे आपण जे पाहतो क्वारंटाईन पेस्ट किंवा सगळे कुठलेही पेस्ट असेल तर पेस्टचं लाईफ सायकल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण तेच खरं मोठ्या प्रमाणात नुकसानही करतात, क्वालिटीचंही नुकसान करतात, सगळ्याच गोष्टी होतात. आणि विनाकारण औषधांचा वापरही करावा लागतो. जर ह्या त्या वातावरणानुसार लाईफ सायकल प्रमाणे त्या किडीचा अभ्यास करून जर शेतकऱ्याला आपण व्यवस्थित गाईड करायला लागलो तर त्याच्यामुळे त्या पिकाचं नुकसानही होणार नाही. त्या किडीचं अर्ली स्टेज मध्ये आपण कंट्रोल करू शकतो.
त्याचे लाईफ सायकल सिस्टीम सगळे आज आज तुम्हाला गुगलवर मिळू शकते किंवा पिकाप्रमाणे एनआरसीच्या वेबसाईटवर सुद्धा आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चरच्या IPM पॅकेज आहेत. पुढचं घ्या. तर त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी माहिती दिलेली आहे किडीच्या संदर्भात. पुढे घ्या. या पुढे. तर अशा ह्या पद्धतीने या सगळ्या किडीच्या संदर्भात सगळी टिप्स आहे. आणि आता बघा नेक्स्ट नेक्स्ट घ्या. खूप चांगलं उत्पादन आलेलं आहे आणि असं जर डॅमेज झालं त्याला काही इव्हन डोमेस्टिक मार्केटला सुद्धा ग्राहकाला पैसे देणार नाही. त्यासाठी क्लोज मॉनिटरिंग वॉचिंग या सगळ्या गोष्टी जसं ज्या ज्या त्या किडीच्या लाईफ सायकल जसं आपल्याकडे आपण मिलीबग आहे टेम्परेचर वाढते होऊ नये म्हणून काय त्याची लाईफ सायकल त्याला कंट्रोल कसं केलं पाहिजे हे व्यावसायिक सल्ला आपल्याला अभ्यास करून त्याला गाईड करता आलं पाहिजे. तर आपण त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे सगळे जे मिलीबग आहेत नेक्स्ट या पुढे हे सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास आपल्याला बारकाईने करणं गरजेचं आहे. आणि फळमाशी तर सगळ्याच पिकामध्ये आज कॉमन झालेली आहे आज, म्हणून त्याचं खरं नियंत्रण करण्यासाठी आज फेरोमोन ट्रॅप्स आलेले आहेत. त्या अनुषंगाने आणि कमी खर्चाचे आलेले आहेत. त्याचं कंट्रोल इतर पिकासाठी सुद्धा ही मेजर प्रॉब्लेम आहे जी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर हे सगळ्यांचं असं लाईफ सायकल दिलेलं आहे. कशा पद्धतीने त्याची माहिती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने कुठल्या स्टेजमध्ये हे काय करतंय आणि आपल्याला काही पिकाच्या बाबतीत आपण हॉटशॉप योजना राबवलेली आहे. तर आपल्या भागामध्ये त्याचा समावेश असेल तर सर्वेलन्स करताना त्याचंही आपण ह्या फार्म पिकांचं शेतकऱ्यांचं ट्रेसिबिलिटीमध्ये फार्मचं नोंदणीचे काम करून घेतले आणि त्या अनुषंगाने या सगळ्या किडीचं लाईफ सायकलही तुम्ही दिलेलं आहे. कशा प्रकारे ते मिथिल इजोनॉल कमी खर्चामध्ये सुद्धा आपण ट्रॅप वापर करून त्याचं कंट्रोल करू शकतो. तर तेही आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते आणि त्यासाठी ट्रेसिबिलिटी ही एक फार महत्वाची आहे. आणि मला वाटते थोडा आपण ब्रेक घेऊ. थोडा ब्रेक घ्यायचं का? हॅलो हॅलो. हा घेऊया. हा एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊ लगेच सुरू करू आपलं डॉक्युमेंट. ओके.